माणसाच्या प्रगतीच्या मुळाशी आहे इनोव्हेशन्स. कुठल्याही व्यक्तीचा स्क्रीन टाइम 6-7 मिनिटापेक्षा जास्त नको ना. आता तुम्ही मला सांगा की ऑनलाईन एज्युकेशन किती उपयोगाचं. सरस्वतीला स्वातंत्र्याचा विचार म्हणजे काय, तर ज्याला जे वाटतं ना ते शिकण्याची संधी द्या. मग आता 4 वर्षापूर्वी ह्या 34,000 पोरांनी हा विचार करायला पाहिजे होता. 4 वर्षानंतर महाराष्ट्रात किती मेकॅनिकल इंजिनियरची गरज. मुळात काय की आपण आपल्या शिक्षणातनं ज्याला आपण कची बाराखडी म्हणतो ती कमी करत चाललोय, घालवली सगळी पूर्ण. एकलव्याला शिकवलं का द्रोणाचार्यांनी असा बाण धरायचा, हा अस्त्र हा मंत्र हे ते, तो स्वतः शिकला, तो सर्वश्रेष्ठ. इंग्रजांच्या किंवा युरोपमध्ये शाळा कशासाठी सुरू झाल्या, करा विचार. नमस्कार मित्रांनो, पॉडवाणीच्या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचे आपले गेस्ट आहेत मिस्टर संतोष रासकर सर, संस्थापक संचालक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन. गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे, 18 वर्षापेक्षा जास्त डिझाईन क्षेत्रात संशोधन करणारे. सरांचं शिक्षण हे कला, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन अशा विविध विषयांमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. आणि आजचा आपला विषय जो आहे तो खूप खास आहे. खास याच्यासाठी की कुठलंही राष्ट्र जेव्हा ते प्रगतीपथावर असेल किंवा जेव्हा आपण त्याला प्रगत राष्ट्र असं म्हणू, तर त्याचा पाया हा त्या राष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेशी निगडीत असतो. आणि आज आपला टॉपिकच हा आहे की भारतीय शिक्षण व्यवस्था काल, आज आणि उद्या या विषयावर संतोष सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मित्रांनो, विषयाकडे वळण्याआधी मी संतोष सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण सुरुवात मुख्य विषयाकडे येण्याआधी आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल की तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आला आणि हा प्रवास आम्हाला तुमच्या कॉलेज किंवा त्याच्या आधीपासून ऐकायला आवडेल. मुळात असं आहे की माझी सुरुवात ही प्राथमिक शिक्षक म्हणून करिअरला झालेली आहे. 10वी नंतर डीएड अशी ही शेवटची बॅच जी होती, 1994चा पास आऊट आहे मी, आणि त्यानंतर शिक्षक म्हणून लगेच नोकरीला लागलो. परंतु मनात काही स्वप्न असतात शिक्षणाविषयी, स्वतःच्या विषयी. त्यामुळं नोकरीला लागल्यानंतर सुद्धा मी वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण घेत राहिलो. त्यातलं मग इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, इलेक्ट्रॉनिक्समधलं, किंवा पत्रकारितेचं शिक्षण असेल, किंवा शिक्षण क्षेत्रातलं परत पुढं BEd करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी सातत्यानं करत राहिलो. त्यामुळं शिक्षण क्षेत्राशी माझा संबंध अगदी वयाच्या म्हणजे 17व्या वर्षापासून आहे. कारण 10वी मी जेव्हा झालो तेव्हा माझं वय 15.5 वर्षाचं होतं. 2 वर्ष डीएड झालं. 17व्या वर्षी मी एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होतो. तर तिथपासूनचा प्रवास आहे. म्हणजे मला बरं गंमत अशी आहे की मी पहिलीच्या मुलापासून 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत सगळ्यांना शिकवलं आहे. त्यामुळे सगळ्या शिक्षण पद्धतीतल्या ग्राउंडवर येणाऱ्या समस्या किंवा ग्राउंडवर काय घडू शकतं, काय घडतं आणि काय चॅलेंजेस आहेत किंवा काय चांगल्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा अनुभव मी घेतला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनी शिक्षण पद्धती, मग नंतर आलेलं सर्व शिक्षा अभियान, या दोन्ही प्रक्रियेमध्ये मी काम केलेलं असल्यामुळं दोन्हीमध्ये काय फरक होता याचाही फार त्या ठिकाणी विचार करता आला मला. आणि ॲट द एंड लोकांची मानसिकता, शिक्षणाची खरी व्याख्या, या सगळ्याचा जो काही माझ्या डोक्यात एक वेगळा विचार आहे, त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटलं की मी काही फार मोठा शिक्षण तज्ज्ञ वगैरे असं स्वतःला समजतही नाही, मानतही नाही, सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण मला माझा एक विचार आहे आणि मला असं वाटतं की शिक्षण किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकाच गोष्टीसाठी असू शकतात, ती म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीसाठी. मी माणसाच्या प्रगतीसाठी म्हणत नाही. मानवी जीवनाची उत्क्रांती ही त्या योग्य शिक्षण पद्धतीनं झाली पाहिजे. माणूस आज आहे त्यापेक्षा प्रगत टप्प्यावर. प्रगत टप्पा कशाला म्हणायचं, तर बाबा मी आता मोबाईल वापरायला लागलो, पूर्वी टेलिफोन वापरत होतो, मी बाईकवरनं आता मी कार वापरायला, ह्याला आपण प्रगत टप्पा म्हणू शकत नाही. तर मानवी जीवनाची उत्क्रांती खूप वेगळा, म्हणजे अश्मयुगातल्या माणसाने दगडाची हातेरं बनवणे, तिथपासून पाषाण युगातनं ताम्रयुगात येणं, ताम्रयुगातनं आपण पुढे औद्योगिक युगात आलो, आता कम्प्युटरच्या युगात आहोत, ही सगळी उत्क्रांती आहे मानवाची. त्याचा विचार आपण या शिक्षणाच्या माध्यमातून केला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग मानवी गरजांच्या दृष्टीनं आपण चांगली शिक्षण पद्धती कशी निर्माण करावी, त्याचा आदर्श कसा निर्माण होऊ शकतो, यासाठी मी माझा स्वतःचा एक प्रयत्न सुरू केला. त्यातून जन्माला आलेलं हे आपण ते सृजन कॉलेज ऑफ डिझाईन.
आणि म्हणजे मी जे पाहिलंय आधीपासूनच तुमचा भर हा व्यावसायिक शिक्षणावर जास्त होता. प्राथमिक शिक्षणापासून ते एक असं कॉलेज निर्माण करणं की जिथे व्यावसायिक पद्धतीचं शिक्षण दिलं जाते, मग ते डिझाईन असू द्या, ग्राफिक्स असू द्या, ॲनिमेशन असू द्या. सो हे इकडे वळण्याचं काय कारण असू शकतं? नो डाऊट, म्हणजे व्यावसायिक शिक्षण ही एक बाज आहे, तो प्रकार आहे. म्हणजे आज प्रत्येकाला, म्हणजे तो जो काळ होता, ज्या काळामध्ये मी हे सगळं सुरू केलं, त्यावेळेस जॉब ओरिएंटेड एज्युकेशन अशी एक मोठी संकल्पना त्या ठिकाणी त्यावेळेस रूढ होत चालली होती की शिक्षण कशासाठी, तर जॉब ओरिएंटेशनसाठी. पण माझ्या मनात फक्त जॉब ओरिएंटेशन कधीच नव्हतं. मी डिझाईन निवडण्याचं मूळ कारणच आहे की डिझाईन ही एकच गोष्ट, म्हणजे आपण असं किती म्हणत असलो ना की माणसाची प्रगती ही विज्ञानामुळे झालेली, पण त्याच्याही अगोदरची प्रगती किंवा त्याचा मूळ बेस जो आहे, म्हणजे अश्मयुगातल्या माणसांनी जेव्हा दगडाची हत्यारं बनवली तेव्हा त्यांनी त्या दगडाला आकार देण्याचा विचार केलेला आहे, डिझाईनचा विचार केलेला आहे, हे लक्षात घ्या. किंवा अगदी चाकाचा शोध हा डोंगरावरनं गरंगळत येणाऱ्या ओंडक्याला पाहूनच झाला असेल ना. त्यातला गोल आकार, त्यातलं चक्र आणि मग त्याच्यातून चाक. आज माणसाच्या प्रगती, चाकाचा शोध नसता तर माणसाची कुठलीच प्रगती होऊ शकली नसती हे निवड. त्यामुळं माणसाच्या सगळ्या प्रकारच्या, म्हणजे भाषेला लिपी डिझाईनमुळे आहे. एक विशिष्ट प्रकारच्या आकाराला आपण अ म्हणायचं, विशिष्ट प्रकारच्या आकाराला क म्हणायचं, हे जे आपण ठरवतो ते त्या डिझाईनमुळे आहे. त्यामुळे माणसाच्या उत्क्रांतीच्या सगळ्या टप्प्यांवर मला डिझाईन दिसतं. ते डिझाईन नसतं तर प्रगती नाही. मग माझी जी शिक्षणाची मूळ भावना आहे की मानवी उत्क्रांती म्हणून डिझाईन. मग त्या डिझाईनला गंमत अशी होती की त्या काळात, म्हणजे तोच 2000च्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या कम्प्युटरच्या शोधानंतरच्या टेक्निकल डिझायनिंगच्या सगळ्या संधी निर्माण झाल्या त्या, म्हणून मग डिझाईन. माझा आजही आग्रह आहे की डिझाईन संशोधन काय आहे ते आहे, त्यातून मानवी उत्क्रांतीला दिशा देता आली पाहिजे असं मला वाटतं. आपला जो मुख्य विषय होता की भारतीय शिक्षण व्यवस्था ही, जेव्हा आपण कालमध्ये जातो, सो हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जेव्हा मला काल असं म्हणायचं आहे, हा काळ आहे की 1000 वर्षांपूर्वीचा, म्हणजे भारतामध्ये परकीय आक्रमणं किंवा ते होण्याच्या आधीचा काळ, ज्याला भारताचं सुवर्ण युग म्हटलं जायचं. आणि माझी अशी धारणा आहे आणि बऱ्याच लोकांची अशी धारणा असावी की भारताला जे सोने की चिडिया म्हटलं गेलंय ना, भारताला जे समृद्ध राष्ट्र म्हटलं गेलं, समृद्ध नसतं तर कोणी कशाला आलं असतं इकडे आक्रमण करायला. म्हणजे मोगलांनी केलं, इंग्रजांनी केलं, हे सगळं. सो त्याचा कुठेतरी पाया हा भारतीय शिक्षण व्यवस्थेत असला पाहिजे. आता आपल्याकडे जे संशोधन होत आहे, जे उत्खनन होतात आहे, त्याच्यामध्ये रोम मधली चांदी सोन्याची नाणी सापडतात आहे. कशासाठी? तर आपल्या इकडची मडकी घेऊन जाण्यासाठी. सो अशी काय शिक्षण पद्धती भारतामध्ये होती ज्याच्यामुळे भारतानं सोने की चिडिया म्हटलं जायचं, जगामधलं सगळ्यात समृद्ध राष्ट्र म्हटलं जायचं? सो हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मुळात आपण एक गोष्ट समजून घेऊयात की शिक्षण खऱ्या अर्थानं घडतं कसं. तर तुम्ही काल म्हणजे 1000 वर्षापूर्वीपर्यंत जायचा विचार केला, परंतु मी काल म्हणजे अगदी पुरातन काळामध्ये, म्हणजे अगदी अश्मयुगीन माणसाच्या त्याच्या अगोदर मानवाच्या उत्क्रांतीच्या पासून परत आपण मूळ विषय. ठीक, तो माणूस कसा शिकला? शिकार करायचं शिक्षण त्याची गरज होती. तर त्याचं जे ते शिक्षण होतं ना, ते निरीक्षणाचं होतं. तो ते निरीक्षण करून शिकत होता आणि त्या निरीक्षणातनं तो त्याच्या अनुभव घ्यायला जायचा. म्हणजे आधी निरीक्षण करायचा की माझे वाडवडील किंवा जे कोणी शिकार करणारे लोक आहेत ते कसे शिकार करतायत, लांबून बघायचा. मग त्यांचं बघितल्यानंतर तो प्रयत्न करायला जायचा. मग तो प्रयत्न करताना त्यातून त्याला अनुभव यायचे आणि त्या अनुभवातून तो ते शिकायचा. म्हणजे शिक्षणाचा पहिला टप्पा जो आहे तो उत्तम निरीक्षण करण्याची क्षमता आहे. दुर्दैवाने आत्ताच्या काळात शिक्षणामध्ये, म्हणजे त्याच्यावर मी नंतर बोलेन, परंतु ह्या निरीक्षणातनं शिक्षण सुरू झालं. मग जो मध्ययुगीन, म्हणजे अगदी त्या काळामध्ये 2 प्रकारच्या, म्हणजे प्रचलित शिक्षण, विद्यापीठी शिक्षण, मग नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला विद्यापीठ असेल, मगच आर्ट ऑफ कला महाविद्यालय, कलेची एक युनिव्हर्सिटी मथुरेमध्ये होती, ह्या सगळ्या. तर त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त एक वेगळी शिक्षण पद्धती समाजामध्ये होती. ती संगोपनाची शिक्षण पद्धती होती. संगोपन झालं पाहिजे, म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या वडिलांना मडकी बनवताना पाहत होता, तो वयाच्या 4-5व्या वर्षी त्याचं निरीक्षण सुरू व्हायचं की माझे वडील कसं मडकं बनवतात, कशी वस्तू बनवतात.
सामान्यपणे तो 3-4 वर्ष त्याने तो अनुभव घेतला की 7व्या-8व्या वर्षी तो स्वतःच्या हाताने तुडकं मुडकं काम करायला शिकायचा. आता निरीक्षणानंतरचा शिक्षणाचा टप्पा दुसरा, अनुभव घेणे. मी मगाशी सांगितलं की तो मुलगा अनुभव घ्यायला सुरुवात करतो. तो बनवायचं ते विकलं नाही जायचं, तो अनुभव घ्यायचा. तो बनवायचा, मोडायचा, परत बनवायचा, मोडायचा. मग कापड विणणे असो, मडकं बनवणे असो, वाद्य वाजवणे असो, एखादा म्युझिशियन असेल तो काय करायचा, तो वडिलांचं निरीक्षण करायचं. वडील काही त्याला सांगायचे नाही, आता लाव सा रे ग असं काही नव्हतं ना. तो निरीक्षण करत करत अनुभवायला लागायचा आणि त्या अनुभवाला इतकी समृद्धी मिळायची की तो 8व्या-9व्या वर्षी त्याच्या अनुभवाला सुरुवात व्हायची आणि कमवायची त्याची स्टेज 12व्या, 15व्या, 16व्या, 17व्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा त्याच्याकडे 7-8 वर्षाचा अनुभव असायचा. तो एक्सपिरियन्स जो होता ना, म्हणजे निरीक्षण आणि तो अनुभव, त्या अनुभवाच्या जीवावर उत्पादन क्षमता, प्रोडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, म्हणजे शिक्षणाचं तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उत्पादन काय, प्रोडक्टिव्हिटी काय, ती प्रोडक्टिव्हिटी खूप चांगल्या क्वालिटीची असायची. आज नेमकी उलटं होतं. आपण काय करतो, अगदी 20-22 वर्षाची होईपर्यंत गणित शिकतोय, इंग्रजी शिकतोय, विज्ञान शिकतोय आणि मग ज्या प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे किंवा ज्या प्रोफेशनल स्किल्समध्ये आपल्याला जायचं आहे त्याचं शेवटच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शिक्षण घेतो आणि म्हणतो झालो मी त्याच्यातला मास्टर. अरे तुला पुस्तकी ज्ञान त्याच्यात आलं, तुला त्याचा अनुभव काहीच नाही आहे, त्यामुळं मास्टरी त्याच्यातली नाही. तर हा जो फरक होता म्हणजे मुळात या अनुभवामुळं त्याची जी काही प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी होती, ज्याला आपण स्किल्स म्हणतो, ती उत्तम असायची. स्वाभाविकपणे प्रोडक्ट चांगलं बनलं. अनुभव जर असेल तर तुम्ही त्याच्यावर रिसर्च पण करायला लागता आपोआप, म्हणजे संशोधनही चांगलं होतं. म्हणजे त्याला वेगळं सांगायची गरजच नाही ना. तो मडकं बनवता त्याच्या लक्षात यायचं की अरे आपण जर थोडंसं असं काय केलं तर हे वेगळं होऊ शकतं, मग तो वेगळं काहीतरी करायचं. आणि ते वेगळं पाहिल्यानंतर लोकांना ते आकर्षक वाटायचं आणि त्यातनं ती प्रोडक्टिव्हिटी उत्तम असायची आणि ती जगाला भुरळ पाडणारी होती. आणि म्हणून जगातला प्रचंड पैसा इकडं आला. आपला व्यापार म्हणजे मी नेहमी एक शून्याची गोष्ट, शून्य आपल्याकडं जन्माला आला, शोधला आपण, मग तो जगभरात पोचला कसा. त्याचं उत्तर आहे की जगभरातले व्यापार करणारी लोक आणि भारतीय यांचा संबंध होता ना, म्हणून तो जगात पोचला. बघा जगातले सगळे आकडे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, पण जगात शून्य हा तो गोलच आहे. थोडाफार आकारात प्रत्येक भाषेत बदल आहे. भारताचं शून्य हा जगाने जसाच्या तसा स्वीकारला, ही त्याची ताकद आहे. त्यामुळं ही जी आपण समृद्धी आहे किंवा काय जी आहे ती मुळात कुठल्याही शिक्षणातनं नाही तर तुमच्या प्रोडक्टिव्ह ॲबिलिटीतनं तुमच्या समाजाची समृद्धी होणार आहे. तुम्ही काय निर्माण करता, तुम्ही काय उत्पादन करता. आज आम्ही काय करतो, प्रत्येक गोष्ट इम्पोर्ट करतोय, तुमचा पैसा बाहेर चालला आहे. तुम्ही ज्या दिवशी, म्हणून मेक इन इंडियासारखी गोष्ट असेल ती महत्त्वाची ठरते. आणि ती महत्त्वाची ठरायची असेल तर तुमच्याकडे त्या प्रकारचे मेक करण्याची ॲबिलिटी तयार झाली पाहिजे ना. म्हणून मग त्या काळातली जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीविषयी आपण एक म्हणू शकतो की पहिल्या टप्प्यामध्ये निरीक्षण अनुभव, मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणाला आलो. तिथं गंमत अशी होती की कंपल्सरी विषय नव्हता, तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडा. मग अगदी आपण महाभारतातलं उदाहरण घेतलं, द्रोणाचार्यांच्या शाळेमध्ये 106 विद्यार्थी होते आश्रमामध्ये. शाळा म्हणजे आश्रम. 5 पांडव, 100 कौरव आणि 1 अश्वत्थामा. प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळी गोष्ट शिकवली की नाही. अर्जुनाला वाटलं तुला धनुष्य शिकायचं, धनुष्य शिक. त्यांनी जर असं केलं असतं की पहिलीच्या वर्गामध्ये हाच विषय सगळ्यांनी शिकायचा, दुसरीच्या वर्गात हाच विषय शिकायचा. हे जे स्वातंत्र्य होतं शिक्षणाचं, म्हणजे त्यावेळच्या म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आपण म्हणजे त्याच्यानंतरच्या कालखंड, महाभारताचं सोडून उदाहरण आपण जर पाहिलं, नंतरच्या कालखंडामधली जरी उदाहरणं पाहिली तरी त्या विद्यापीठांमध्ये, नालंदा असेल, विद्यार्थ्याला त्याच्या चॉईसचा विषय शिकण्याची संधी होती एक. आणि या सगळ्यावरची मोठी कडी म्हणजे त्या शिक्षण पद्धतीतली सगळ्यात मोठी गोष्ट, त्या शिक्षणामध्ये स्वयं अध्यापन नसेल तरी मी अध्ययन करू शकतो हा आत्मविश्वास असलेले विद्यार्थी होते. ते स्वतःचा एखादा विषय घेऊन त्याचा पाठपुरावा करून, त्याचा अनुभव घेऊन, त्यांचं चिंतन करून, त्याचं मनन करून स्वतःची मतं तयार करत होती आणि त्यातनं शिक्षण होत होतं. याचं उत्तम उदाहरण एकलव्य. परत महाभारताकडे जावं लागतं. एकलव्याला शिकवलं का द्रोणाचार्यांनी असा बाण धरायचा, हा अस्त्र, हा मंत्र, हे ते नाही, तो स्वतःचा स्वतः शिकला. तो सर्वश्रेष्ठ होता.
खरं तर त्याचा अंगठा वगैरे मागावा लागला, मला ते वेगळी गोष्ट सांगायची गरज नाही, सगळ्या प्रेक्षकांना या गोष्टी माहिती आहेत. मग स्वतः शिकण्याची प्रक्रिया त्या काळच्या शिक्षण पद्धतीमध्ये होती आणि तिथून आपल्याकडे समृद्धी वाढली. वडील म्हणजे तिथं कधीच असं नाही की चला आता बसा तुला मी मडकं बनवायला शिकवणार आहे, असं कधीच कुठला पालक त्याचे वडील म्हणत नव्हते. मुलगा निरीक्षणातनं शिकत होता, अनुभवातनं शिकत होता आणि मग त्याचं संशोधन होतं. तीच शिक्षण पद्धती समाजाची होती. गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती सगळ्या विषयांसाठी महत्त्वाच्या मानवी जीवनाशी संबंधित जेवढे विषय होते, मग अर्थशास्त्र असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्या विषयाशी संबंधित गुरुकुल पद्धतीमधल्या शिक्षणामध्ये होते. पण तो विषय जो तो विद्यार्थी त्याचा विषय निवडून जायचा, त्या विषयामध्ये तो निष्णात व्हायचा. आणि आजकाल म्हणजे मी थोडंसं तुमच्या विषयाला थोडंसं विषयांतर, आजकाल हा एक विचित्र कन्सेप्ट, त्याच्या आवडीचं त्याच्या क्षमतेचं शिक्षण द्या, असं नसतं. मला असं वाटतं की मेहनत करायची ठरवली तर जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही आत्मसात करू शकता. त्यामुळे त्या काळची लोक मला आरोग्यशास्त्र आवडतं, मला अर्थशास्त्र आवडतं म्हणून शिकत नव्हती, मला हे शिकायचं आहे म्हणून शिकत होती आणि ते जिद्दीनं शिकत होती. म्हणून त्यांनी इतकं प्रचंड, जगात कदाचित नालंदा सारखी युनिव्हर्सिटी जर कुणी जाळली नसती त्या आक्रमकांनी, खिलजींनी वगैरे, तर जगात कुणाकडं नसतं इतकं लिटरेचर त्या एज्युकेशनशी रिलेटेड आपल्याकडे उपलब्ध असतं. ते बिचारं दुर्दैव आपलं की ते गेलं, एवढं निर्माण केलं होतं ना, ते अनुभव होते ना लोकांचे. कारण त्यांना कोणी येऊन काय वर्ण काय ब्रह्मदेव आले आणि त्यांनी ह्या ऋषीला सांगितलं आणि त्यांनी असं, तसं नव्हतंच ना, ते अनुभव होते, ते लिहिले त्यांनी. इथे खरं तर मित्रांनो, शिक्षण आणि ह्या सगळ्या विषयात एक नवीन दृष्टिकोन देणारा, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह देणाऱ्या विषयाकडे आपण वळतो. विषय गंभीर आहे, विषय खरंच चिंतन करण्यासारखा आहे आणि विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि भारताला प्रगतीपथावर नेणारा आहे. सर, ह्याच प्रश्नामध्ये मी 2 प्रश्न विचारतो, कारण की दोन्ही एकमेकांशी रिलेटिव्ह आहेत. मला थोडंसं अजून ह्या विषयाला एलॅबरेट करून तुम्ही सांगा. तुम्ही जे संगोपन शिक्षण म्हटला, तर त्याच्या पुढची पायरी म्हणून आपण गुरुकुल व्यवस्थेला घेऊ शकतो, बरोबर? सो ती कशा पद्धतीची असू शकत होती तेव्हा, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हा की ती पद्धती आज शक्य आहे का, ती तेवढी रिलेव्हंट आहे का, आणि असेल तर ते कशा पद्धतीने असू शकते? एक तर महत्त्वाचं म्हणजे गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण हे माझ्या दृष्टीनं सगळे लोक तिथं आपल्या समाजाची गरज काय याचा विचार करून नव्या नव्या विषयांचा अध्ययन करत होते. तिथं आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे त्याचाच विचार केला जायचा. मग तो विचार करण्यासाठी त्याच्या आधी असलेल्या साहित्याचा विचार केला जायचा, त्याच्या आधी असलेल्या ज्ञानाचा विचार करून नवं काय शोधता येईल, हे गुरुकुलातल्या शिक्षणातलं वैशिष्ट्य आहे. सातत्याने गोष्ट. 1 मिनिट तुम्हाला थांबवतो, फक्त प्रेक्षकांसाठी म्हणून. म्हणजे आपण संगोपनाला प्राथमिक शिक्षण म्हणू शकतो 100%, आणि गुरुकुलला मास्टर एज्युकेशन किंवा ज्याला आता डिग्री म्हणतो किंवा PhD म्हणतो. बरोबर बरोबर. तसंच आता बेसिकली कसं होतं की बघा, म्हणजे तुम्ही जर हा विषय जर पाहिला तर गुरुकुलमध्ये जाऊन शिकणारा विद्यार्थी म्हणजे ही धारणाच आपण बनवलेली पहिली मुळात, म्हणजे तिथं जाऊन वेदमंत्र वगैरे लोक शिकत होते. तर तो नंतरचा काळ आहे, तो मोगली आक्रमक वगैरे येण्याच्या अगोदरची काही वर्ष आपण त्या प्रकारचं शिक्षण यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या अगोदरचं जे शिक्षण आहे सगळं म्हणजे मुळात इसवी सन पूर्व 400-500, तर त्या काळातलं शिक्षण जे होतं ना, की चाणक्यांनी त्याच्या तक्षशिला विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कुणीतरी केला, कुणीतरी गणिताचा अभ्यास केला. तर माझ्या समाजाला समृद्ध करण्यासाठी, मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठी कोणता विषय घेऊन मी काम करू शकतो तो विषय घ्यायचा आणि त्या विषयावर सतत 4-5 वर्ष तो एकच विषय घेऊन मग त्याला रिलेव्हंट असलेले बाकीचे विषय आपोआप इतर जणांच्या मदतीने माहीत करून घ्यायचे आणि त्यातून शिक्षण घ्यायचं, त्यातून एक विचार, संशोधन, मुद्दे मांडायचे, त्याच्याच आवृत्त्या तयार करायच्या आणि त्या लोकांपर्यंत पोचवायच्या. अशा प्रकारचं ते सगळं शिक्षण होतं. तिथं काही लिहायला शिका, वाचायला शिका आणि मग तिथं गॅदरिंग करा, नाटक करा, हे सगळं काही प्रकार नव्हता तिथं. हे सगळं आजच्या काळातलं आहे. पण तिथं एक ध्यास असलेलं एज्युकेशन होतं.
की मला हा विषय का शिकायचा आहे, मला फक्त माहीत व्हावं म्हणून शिकायचं. ते आजचं शिक्षण फक्त माहिती व्हावं म्हणून आहे. तेव्हाचं शिक्षण जे होतं ते संशोधनपूरक होतं, नाविन्याचा ध्यास असलेलं होतं, नवं काहीतरी शोधायचं आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पूर्वजांना काय काय माहीत होतं, त्याच्या पुढचं आपल्याला काहीतरी माहीत. त्यामुळं गुरुकुलातलं शिक्षण जे होतं ना ते त्या पुढच्या टप्प्यावरचं होतं. आता गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आजच्या काळात रिलेव्हंट होईल का, तर खरं तर ते रिलेव्हंट होऊ शकतं, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन हे आजच्या काळात शक्य नाही. आज एकेका शाळेमध्ये 1500-1500 2,000 मुलं आहेत. 2,000 मुलांचे म्हणजे पुणे शहरासाठी जर गुरुकुल उभं करायचं झालं तर अर्ध्या शहराची जागा गुरुकुलासाठी लागेल. मग अर्ध्या शहरामध्ये उद्योग व्यवसाय सगळे उभे करावे लागतील. दुसरं असं आहे की प्रत्येकाला जर शिकवायचं आपण म्हटलं, प्रत्येक जणांनी शिकायचं जर ठरवलं, तर मग बाकीचं जे लाईफ म्हणजे आयुष्यातल्या ज्या मानवी जीवनाच्या बाकीच्या गरजांसाठी जे मनुष्यबळ आपल्याला तयार करायचं असतं ते सगळे मनुष्यबळसुद्धा शिक्षणात अडकून पडलं तर सगळीच गडबड होऊन जाईल. त्यामुळे आजच्या प्रॅक्टिकल स्थितीमध्ये गुरुकुल पद्धती शिक्षण अस्तित्वात आणणं अशक्य आहे. एक. दुसरं, औद्योगिक युगातल्या क्रांतीनंतर असो किंवा संगणक युगातल्या क्रांतीनंतर तर आजच्या जनरेशनची वर्किंग स्टाईल, काम करण्याची पद्धती बदललेली आहे. त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग ॲबिलिटीज ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि मग 2 प्रकारचे, एक मॅनेजरियल लेवल, एक लेबर लेवल, एक ऑर्गनायझिंग लेवल, या सगळ्या प्रकारची मनुष्याची गरज उद्योगांची निर्माण होते. त्यामुळं स्वाभाविकपणे त्या सगळ्या पद्धतीच्या एज्युकेशन सिस्टीमचा आपण अंतर्भाव आणू शकतो आणि समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनीच गुरुकुलमध्ये बसावं आणि संशोधन करत बसावं. मग त्याच्या खालचं काम कोण करणार? गुरुकुल सारखी शिक्षण पद्धती आवश्यक आहे, पण ती पद्धती रिसर्चिव लेवलला, जिथं संशोधन करायचं आहे, जिथं काहीतरी वेगळं नवं शोधण्याचा ध्यास घेतलेला आहे, तिथं ती लागू करावी. पण बाकी आता आहे ते उत्तम आहे असं म्हणायचं आणि चालायचं. ते उत्तम आहे का नाही ते आता जास्त त्यांनी ठरवायचं. अच्छा. सो ह्याच प्रश्नातला एक छोटासा पार्ट राहिलेला आहे, मी तो परत एकदा विचारतो तुम्हाला, की आपण गुरुकुल शिक्षण व्यवस्था तेवढी रिलेव्हंट नाही आहे असं म्हणतो, पण याचा जो पहिला पार्ट होता ज्याला आता आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो, सो भारतीय प्राचीन व्यवस्थेमध्ये तुम्ही ज्याला संगोपन शिक्षण म्हटलं, हा प्रश्न मी का विचारतोय कारण की हा पॉडकास्ट सुरुवातीलाच मी माझ्या टीमला विचारलेला. तिथून एक प्रश्न आला की वैभव असंही होऊ शकतंय का की स्कूललेस एज्युकेशन, म्हणजे आता जे 2 वर्षापासून जे चालू आहे किंवा ते, सो तुम्ही ज्याला संगोपन सिस्टीम म्हणत होता, की तुम्ही जे उदाहरण दिलं की मडके बनवणं असू द्या, बासरी वाजवणं, संगीत कला कुठले असू द्या, ते आत्ता होऊ शकतंय का? बेसिकली कसं आहे की पुन्हा त्या काळातल्या समाजव्यवस्था आणि आत्ताची समाजव्यवस्था याच्यामध्ये अंतर पडलं. आत्ताच्या समाजव्यवस्थेमध्ये लेखन, वाचन या सगळ्याची एक वेगवेगळी रिक्वायरमेंट झाली. त्यावेळेस भाषिक स्किल्सची फार गरज नसायची. मला माझी प्राकृत भाषा आहे ती मला पुरेशी आहे. आता माणसाला मल्टिपल, म्हणजे जग जवळ आलंय ना. आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून मराठी बोलतोय. समजा मी उद्या गुजरातला गेलो तिथे मला गुजराती नाही पण कमीत कमी हिंदीत बोलावं लागेल. समजा मी युरोपात गेलो तर मला तिथं इंग्रजीत बोलावं लागेल. मला मल्टिपल लँग्वेज स्किल्स येणं खूप गरजेचं आहे. पूर्वी फार व्यवहार नव्हता, आर्थिक व्यवहार फार नसायचे, त्यामुळं तिथं गणिताचा संबंध काय नसायचा. बाबा तू मला 1 किलो म्हणजे 1 पोतं भरून गहू दे, मी तुला 10 गोण्या म्हणजे 10 गड्ड्या भाजीच्या देतो. अशा प्रकारच्या इंटरनल व्यवहाराची जी पद्धत होती ती बार्टर सिस्टीमची होती. त्यामुळे तिथं गणित शिकण्याची फार त्या समाजाला, प्रत्येक व्यक्तीला गरज नव्हती. किंवा त्या सगळ्याचं, म्हणजे त्या सगळ्याचा जर विचार केला तर आजची समाजव्यवस्था बदलली. त्यामुळे आजच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला काही बेसिक शिक्षणाची गरज आहे, ज्याला आपण विविध भाषांचं किमान 2-3 भाषांचं शिक्षण आवश्यक आहे असं म्हणू शकतो. किंवा काही बेसिक प्रकारच्या गणिताचं, कारण तेव्हा बँक नव्हत्या. आता बँकेत जातो आपण प्रत्येक गोष्टीला, तर ते बँकिंग त्याच्या संदर्भातलं गणित असेल. किंवा त्यावेळेस आपण इतिहासाचाही फार विचार करत नव्हतो. इतिहास म्हणजे आपल्यासाठी आईनी सांगितलेल्या गोष्टी, आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, लोककथेतनं, कीर्तनातनं, भजनातनं, अगदी म्हणजे त्या काळच्या लोककला जेवढ्या होत्या त्या सगळ्यातनं इतिहास कळत होता लोकांना. पण तो आता कळण्याची सूत्रम शक्यता नाही. म्हणजे ती जागा कदाचित असे पॉडकास्ट वगैरे, यूट्यूबचे चॅनल्स वगैरे भरून काढू शकतात, परंतु ते शक्य नाही, म्हणजे ते संगोपन. परंतु याच्यातल्या शिक्षणाचा हा जो टप्पा आहे ज्याला आपण म्हणतो,
त्याच्यामध्ये पालकांची खऱ्या अर्थानं जबाबदारी येते. दुर्दैवाने परत संगोपन करायचं तर पालक, आई पण नोकरीला जाते, वडील पण नोकरीला जातात. मी अनेक लोकांना गमतीने विचारतो, की बाबा तू शिकायला शाळेत जातो का? त्याचं उत्तर होच असतं ना, कोणी नाही म्हणतच नाही. मी शाळेत कशाला जातो? तर शिकायला जातो. मग मला दुसरा प्रश्न विचारतो त्याला मी, मग शाळा सुटल्यावर तू ट्युशनला का जातो? शाळेत शिकवत नाहीत का? शाळेत शिकत नाहीस का? काय म्हणजे इथली गंमत काय की पॅरेंटल अटेन्शन आजच्या काळामध्ये कमी झालं. आई बिझी आहे वेगवेगळ्या कामामध्ये, मग ती नोकरी करत असेल तर वेगळीच गोष्ट, नोकरी नसेल करत तर तिला आजकाल रील बघण्यात 3 वर्ष नाही मिळणार आहे का, असा सगळा प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ह्या आत्ता जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा आधार घ्यावाच लागणार आहे, नाहीतर मग काहीच नाही होणार ना. याच्यातून काय असा अजून काय पर्याय आपण देऊ शकतो का? म्हणजे मी हे का विचारतो, बेसिकली काय की जे तुम्ही जे सांगितलं ती पटण्यासारखी गोष्ट होती, की एक कुंभार आहे, एक चांभार आहे, एक सोनार आहे. पूर्वीचे प्रोफेशन्स आपण त्यांना म्हणू, जाती न म्हणता, कारण की मला वाटते ती व्यवस्था तशीच असावी. जेव्हा प्राचीन भारताचा आपण अभ्यास करतो की हे येत होतं पुढे पुढे, त्याच्यामुळे ते कौशल्य डेव्हलप होत होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटला की अनुभव आणि R&D म्हणजे ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो ते होत होतं. ते आजच्या काळात कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि करणं योग्य आहे का? माझं उदाहरण देतो. मी समजा चांगलं डिझाईन करू शकतो, फोटोशॉपमध्ये असेल, वेबमध्ये असेल, इतर कुठल्याही गोष्टीमध्ये. माझी मुलगी आहे 3 वर्षाची, 4 वर्षाची. सो मी हे कशा पद्धतीने करू शकतो आणि ते करू शकणं म्हणजे काहीतरी वेगळं थोपवणं असं आहे का, की ते सुरुवातीपासून असलं पाहिजे? नाही, ही जी धारणा आहे त्या धारणेला आपण 19व्या शतकातल्या समाजसुधारकांच्या चळवळीनंतर फार मोठा छेद दिलेला आहे आणि तो छेद जाणं गरजेचं होतं. पुन्हा एकलव्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल, की एका राजाच्या दरबारी असलेल्या सेनापतीचा पोरगा एवढा मोठा धनुर्धर विद्या कशी काय घेऊ शकतो? लक्षात आलं? त्यामुळं काय की प्रोफेशन बदलण्याची, म्हणजे वडिलांचंच प्रोफेशन मुलांनी करावं अशी काही आवश्यकता नाहीये, परंतु हा विचार नक्की केला पाहिजे की आपण फार 12वी पर्यंत शिक्षण घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर व्यावसायिक किंवा आपल्या स्किल्सच्या संदर्भातला विचार करायचा, हा शुद्ध गाढवपणा आपल्याला करायला नाही पाहिजे. मी माफ करा तुमच्या याच्यावर मी जरा, पण तो गाढवपणा आहे. मला असं वाटतं की याचं तुमचं प्राथमिक शिक्षण नंतर माध्यमिक शिक्षणाचा टप्पाच नसायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला स्वतःला जे वाटतं ते माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण एकदा झालं ना, तुला काय आयुष्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं भाषा कळायला लागली, लेखन वाचन यायला लागलं, तुला आयुष्यामध्ये जे व्यवहार करण्यासाठी जेवढं गणित पाहिजे तेवढं गणित यायला लागलं. मग कशाला 10वीचं तू साइन कॉस थिटा आणि पायथागोरसचं प्रमेय कुठं वापरत आहे कोणाच्या आयुष्यात? ज्याला गरजेचं आहे, म्हणजे जो गणित या विषयाचा पुढे संशोधन पूरक अभ्यास करणार त्याला तेवढं गणित शिकवावं काय. पण मग हे सगळं इम्प्लिमेंट करताना असं आहे की आज समजा महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये मिळून एक 1.5-2 कोटी विद्यार्थी जर शिकत असतील तर त्यांना गणिताचे कमीत कमी 1000 शिक्षक शिकवत असतील समजा. पण आता जर थोड्याच लोकांनी गणित शिकवलं तर बाकीचे 999 शिक्षक हा बदल कुणी करत बसणार नाही म्हणजे इनफॅक्ट. परंतु माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यावर जर आपण ह्या तुमच्या प्रोफेशनल किंवा स्किल किंवा ह्या ज्या काही मानवी तंत्रज्ञानाच्या गोष्टी असतील किंवा प्रोडक्टिव्हिटीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली तर तुम्ही विचार करा ना की वयाच्या 13 ते 18 5 वर्षामध्ये मुलगा तीच गोष्ट पुन्हा 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 करतोय. काय यश आहे ना, यश आहे त्याच्यामध्ये. बरं, मला कळलं की मला ही गोष्टच करायची, हेच करायचं, तर माझं स्वाभाविक त्या प्रकारच्या गोष्टीचं निरीक्षण, त्या प्रकारच्या गोष्टींचा अनुभव हा वाढायला लागतो. याचं मी नेहमी आवडीनं आणि खूप आग्रहाने लोकांना देणारं उदाहरण आहे स्वयंपाक करायला शिकणे. जगात कुठेही, म्हणजे जगातलं मी फार नाही बोलत, पण भारतात आई मुलीला किंवा मोठी बहीण लहान बहिणीला जी काही शिकवली स्वयंपाक, आता स्वयंपाक ही प्रक्रिया किती क्लिष्ट आहे. आता ते कॉलेजेसमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे मोठे मोठे कॉलेजेस चालतात त्याच्यासाठी. पण आता तुम्ही असं कधी पाहिलंय का
की आई तिला आता स्वयंपाक करायला शिकवलं, हे वर्ष आता वर्षभर स्वयंपाक करायला शिकवते. सिलेबस त्याच्यामध्ये असं काही नाही ना. जास्तीत जास्त 1 नाही 2 भाज्यांना फोडणी कशी द्यायची ते शिकवते. ती मुलगी हळूहळू स्वतःचा अनुभव, स्वतःचं निरीक्षण, स्वतःची प्रॅक्टिकल्स या सगळ्यातनं लग्न झाल्यानंतर ती 400-500 भाज्या करते ना, वेगवेगळ्या प्रकारच्या. कुठे तुम्हाला हे जे आहे ते त्या योग्य वेळामध्ये तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागले. म्हणून माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण आणि मग ते माझा मुलगा मेरिटमध्येच आला पाहिजे आणि त्या मेरिटमधनं मग तो तिकडेच गेला पाहिजे, तर ह्यानी काही होणार नाही. मला असे अनेक मुलं माहिती आहेत. मग या वर्षीची आकडेवारी जर बघितलं IIT मधनं 35% मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही, बेकार बसावं लागलं घरी. का? पण तेच जर ती मुलं खूप आधीपासून करत असतील तर त्यांना फोकस आला असता. त्या फोकसमधनं ते त्या क्षेत्रातले उत्तम कौशल्य असलेली लोक झाली असती. त्यातली जी त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावान आहेत ती त्याच्या मॅनेजमेंटमध्ये गेली असती. त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावान असलेली माणसं त्याच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरला डेव्हलप करणारी झाली असती आणि त्याच्यापेक्षा जी प्रतिभावान असतील ती त्याच्यातली संशोधक झाली असती. आपल्याकडे तो टप्पाच नाही. आपल्याकडे पहिल्या टप्प्यालाच संपलं. IIT शिकल्यानंतर सुद्धा पहिल्या टप्प्यात त्यांना नोकरी मिळाली आणि बाद झाली. तू कसला विचार करतो मॅनेजमेंट त्याच्यातलं, तू कसला विचार करतो त्याच्यातलं संशोधन, बस पण नोकरी मिळाली ना. म्हणजे मी थोडंसं तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक की आपण शिक्षण या विषयावर बोलतो. शिक्षण ही संकल्पना आपल्याकडं संस्कृतमधल्या शिक्षा या शब्दावरून आली असेल. मी त्याचा काही फार डिटेल अभ्यास केलेला असं नाही, पण एक डोबळ बोलतोय. तर शिक्षा या शब्दावरून आली. तर शिक्षा काय आहे, तर आपल्याकडे परत मूळ शिक्षा कशासाठी, तर आपण शिक्षण हे नेहमी उच्च दर्जाचं मानलं आपल्या परंपरेमध्ये. ज्यांच्याकडनं आपण आजची शिक्षण पद्धती स्वीकारली त्यांनी त्या शिक्षणाला एज्युकेशन हा शब्द वापरलाय. बघा गंमत. एज्युकेशन हा शब्द त्यांच्याकडं कुठून आला, तर तो लॅटिन भाषेतल्या एज्युकेअर या शब्दात आला. संगोपन, एज्युकेअर म्हणजे संगोपन, लॅटिन भाषेचा अर्थ. त्यांनी सुद्धा तिथूनच सुरुवात केली. पण ज्यांच्याकडनं आजची आपण शिक्षण पद्धती स्वीकारली त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा शाळा सुरू केल्या होत्या, त्या शाळा कशासाठी सुरू केल्या होत्या हे माहिती आहे का कोणाला? कधी विचार केलाय का? 2 मिनिटं मी लागलं तर पॉज घेतो. विचार करा की इंग्रजांच्या किंवा युरोपमध्ये शाळा कशासाठी सुरू झाल्या, करा विचार. की तिथं शाळा सुरू होण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये प्रिंटिंग तंत्रज्ञान, छपाई तंत्राचा उदय झालेला होता आणि बायबल छापले जात होते आणि बायबल लोकांना वाचता यावं म्हणून तिकडे शाळा सुरू झाल्या आणि म्हणून त्यांनी इकडं पण ते शाळा घेऊन आले. त्याच्या अगोदर त्यांच्याकडे अशी आपल्याकडे तरी गुरुकुल पद्धत, अमक पद्धत, तमक पद्धत शिक्षण होती, त्यांच्याकडे नव्हतंच काय. म्हणून तर ते म्हणजे आपल्याकडे गुरुकुल होतं म्हणून आपल्याकडे संशोधन होतं, आपल्याकडे प्रगती होती, मानवाची उत्क्रांती वेगाने होती. त्यांच्याकडे ते काही नव्हतं. ते फक्त त्यांच्याकडे उदारमतवाद लवकर तयार झाला त्यांचा, तो सगळ्या अर्थात इकडने गेलेल्या साहित्याच्या जोरावर आहे. तो परत इतिहासाचा विषय, त्याच्यावर मी आता काही बोलत नाही. त्यामुळं मुळात काय माहिती का, की आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीच्या शिक्षण आणि कोणत्या उद्दिष्टाचं शिक्षण देतो. आपल्याकडचं जे जुनं शिक्षण होतं ते मानवी उत्क्रांतीचं होतं आणि हे जे सगळं शिक्षण आहे ना आता तुम्ही जे म्हणताय ते एक फिलॉसॉफी तयार करणार आहे, तत्वज्ञान तयार करणार आहे. मग तत्वज्ञान कशासाठी निर्माण होतं? मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी काम करणे एक वेगळी गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी विज्ञान असेल, त्याच्यासाठी ह्या शिक्षणातनं तत्वज्ञान, जगातलं कुठलंही तत्वज्ञान हे वर्चस्वाची लढाई आहे. लक्षात घ्या. कुठलंही मांडलेलं तत्वज्ञान जेव्हा येतं तेव्हा ते का तत्वज्ञान मांडलं जातं? मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी असणारी ती गोष्ट असते. प्रॅक्टिकली ते नसतंच ना. काय म्हणजे तत्वज्ञान म्हणून कुठली गोष्ट स्वीकारायची आणि कुठली नाही, ती त्या कालपरत्वे ठरते. आणि म्हणून मग ह्या सगळ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण नुसतंच तत्वज्ञान मांडत चाललोय. असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. मला कधी कधी तुमच्या मूळ प्रश्नापासून थोडंसं मी भटकत चाललोय, परंतु मला बोलल्याशिवाय राहत नाही.
की आपण जेव्हा ज्या काळामध्ये ही सगळी एज्युकेशन सिस्टीम स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली 19व्या शतकामध्ये, आपल्याकडचे फार मोठे समाज सुधारकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. मग अगदी महात्मा फुल्यांपासून महर्षी कर्व्यांपर्यंत किंवा गाडगेबाबांपासून सगळ्यांपर्यंत ह्या सगळ्यांनी खूप मोठं काम केलं. नक्कीच सगळा समाज शिक्षित झाला पाहिजे, परंतु शिकायचं का होतं? महात्मा फुलेंनी शिकण्याचा आग्रह का धरला असेल? शिक्षण काय होणार होतं? तर शिक्षणाने धारणा बदलणार होती समाजाची. लोकांना लिहिता वाचता येत नाही, म्हणून ज्यांना लिहिता वाचता येतं ती लोकांची अडवणूक करतात, ती अडवणूक थांबेल या भावनेतनं महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षित होण्याचा प्रयत्न केला ना. की जो समाजात जी तू वाचलंच नाहीये त्या वेदांमध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय तर तुला कसं कळलं? आणि मग त्याचं ट्रान्सलेशन इंग्रज करत होते त्यांच्या भाषेतनं, ते वाचायला तुला मिळेल आणि मग तुला कळेल घरा समाज कसा घडायचा आहे. म्हणून शिक्षणाचं मत होतं. आजचं शिक्षण काय झालं? का शिकायचं? म्हणजे प्रत्येकाला तुला का शिकायचं, किंवा तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला शाळेत का पाठवता, काय उद्दिष्ट आहे तुमचं, असा प्रश्न विचारला तर काय उत्तर येतं? आता आपण रिव्हर्स करू. मी पॉडकास्ट अँकर होतो, तुम्ही तुमच्या मुलीला का शाळेत पाठवायचा विचार करता? जनरल उत्तर द्या, तुझं आयडियल उत्तर देऊ. हा, म्हणजे जनरल उत्तर असं असेल की शिक्षण घेईल, चांगलं शिक्षणानंतर चांगला माणूस, चांगली नोकरी. चांगली नोकरी, चांगला माणूस. चांगला माणूस चांगल्या माणसावर आपण वेगळा विचार. चांगली नोकरी म्हणजे काय? ज्याच्यातून चांगले पैसे भेटतील. चांगले पैसे भेटतील. बरं, नुसते चांगले पैसे नाही, आरामदायक नोकरी असली पाहिजे, कमीत कमी काम असलेली नोकरी पाहिजे. हा, आरामदायक AC ऑफिसमध्ये वरती छान पंखा, टेबल, माझ्या आजूबाजूला सगळे 2-4 चहावाला, हेवाना तेवाना सगळं असली पाहिजेत ना, त्याला चांगली नोकरी म्हणणार. प्रॅक्टिकली शक्य आहे का की कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात? हे प्रॅक्टिकल विचार करा. कसलं स्वप्न पाहताय तुम्ही? कसली धारणा शिक्षण, कसली अपेक्षा तुम्ही शिक्षणाकडे करताय? चांगल्या पगाराची नोकरी मिळावी याबद्दल माझं काही दुमतच नाही, मिळालीच पाहिजे, सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. पण कमी कामाची ही काय बौद्धिक विकृती याला म्हणू शकतो आपण. तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला जर चांगले पैसे मिळवायचे असेल चांगलं काम करावं लागेल, आणि ते चांगलं काम फक्त शिक्षणाने होणार नाही. मधला एक काळ होता, म्हणजे एक स्टोरी सांगतो. तुम्ही 1970चे चित्रपट पाहिले असतील, शशी कपूर वगैरे वगैरे. त्याच्यात एक कॉमन, सगळ्या त्या 70च्या दशकातल्या सगळ्या चित्रपटांमध्ये एक कॉमन सीन असायचा. हिरो गावातली चावडी वगैरे काय असेल तिथं जायचा, पेपर घ्यायचा, बघायचा आणि मग पळत सुटायचा, घरी पोचायचा आणि म्हणायचा, मा मैं BA पास हो गया. तर तो BAच पास झाला. आजच्या काळात BA पास होण्याला काय अवस्था आहे तर म्हणून बघा, म्हणजे BA नाही, BE पास झाला तरी काही महत्व नाही, पण 70च्या दशकामध्ये BA पास होणं. मग त्या चित्रपटाची स्टोरी त्याच्या BA पास होण्याची काय काय असायची, तर त्याला चांगली नोकरी मिळणार, त्याला एक श्रीमंत बापाची मुलगी, म्हणजे आता ते पुढचं तुम्ही समजून जा काय. आणि तो श्रीमंत बाप सुद्धा आडेवेडे न घेता, माझा जावई गरीब असला तरी चालेल पण तो BA पास आहे ना, चालेल मला. तर शिक्षणानं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काळामध्ये BA पास होणं सगळं चांगलं होण्याचं गॅरंटी होती अशी त्याची कारणही होती की त्यावेळेस गावातल्या 100 पैकी जास्तीत जास्त 40-45 पोरं 10वीपर्यंतचं शिक्षण घ्यायची. त्या 45 मधले पास होणाऱ्यांचं प्रमाण जास्तीत जास्त 55-60% असायचं. म्हणजे त्या काळात 10वी पास होणाऱ्यांची गावातल्यांची संख्या काय होती हो, जास्तीत जास्त 20-100 जास्तीत जास्त, ती पण नव्हती, म्हणजे कमी होती. मग ते 10वी नंतर 12वी पास होणारे किती होते, तर 10वी नंतर 12वीला जाणाऱ्यांची संख्याच मुळात कमी असायची. त्यातले परत 50%च पास होणार. मग ग्रॅज्युएशन करणाऱ्यांची गावातल्या 100तला एखादा ग्रॅज्युएट झालेला असायचा, BA झालेला असायचा, मग त्याला डिमांड होती. आता गंमत अशी आहे की गावातले नाही तर कुठलेही एका छोट्या गल्लीतले 100तले 100 जण असतील, तेव्हा लोकसंख्या कमी होती, आता गल्लीत लोकसंख्या वाढली म्हणून गल्लीत 100 लोक, त्या 100तले 120 जण ग्रॅज्युएट झालेले असतात. 20 जण असे असतात की जे डबल ग्रॅज्युएशनची डिग्री करतात, एक ओपन युनिव्हर्सिटीतनं करतात. त्यामुळं सगळ्यांकडेच ते कोण तुम्हाला विचारणार आहे, तेव्हा नव्हतं लोकांकडे, म्हणून महत्व होतं. ही जी फरक आहे हा पालकांच्या लक्षात येत नाही. मग ते बदलणार
ते बदलण्याची वाट पाहणार, हे सगळे गमतीदार विषय त्याच्यामध्ये घडत जात आहेत. तर थोडक्यात असं आहे की तुम्ही जसं म्हटलात की ह्या सगळ्या शिक्षणाचा अर्थ कुठून आणायचा, कशातनं आणायचा, तर शिक्षण म्हणजे अनुभवणे हाच असला पाहिजे. दुर्दैवानं या अनुभवाची किंमत आजच्या समाजाला, शिक्षणालाच नाही, समाजालाच नाही, ही फॅक्ट आपण समजून घ्या. अनुभवण्यापेक्षा रेडीमेड काय कळतंय का आपल्याला, त्यांनी सांगितलं ना, ओके, अनुभवाची गरज नाही. त्यांनी सांगितलं का, ओके, विश्वास ठेवायला लागलो आपण अनुभवण्यापेक्षा. सगळ्यात मोठी मूळ समस्या आहे तुमच्या जुन्या काळातलं शिक्षण आणि आजच्या काळातलं शिक्षण, याच्यामध्ये शिक्षण दोषी किती आहे त्यापेक्षा आपण अनुभवायला तयार नाहीये, आपल्याला अनुभवाचं महत्त्व समजत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावर विचार केला पाहिजे. याचं उत्तर ॲक्च्युली मला भेटलेलं आहे, बट तरी पण प्रेक्षकांच्या क्लिअरिटीसाठी, ज्याला नेक्स्ट लेवल एज्युकेशन म्हटलं जायचं, म्हणजे चीनच्या जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांनी त्याच्या नोंदी केलेल्या आहेत, ते नालंदामध्ये आले किंवा इकडे असे भरपूर आहेत. मग रोममधून जे लोक आलते किंवा हे, सो ज्याला नेक्स्ट लेवल एज्युकेशन म्हटलं जायचं, हाय लेवलचं नॉलेज म्हटलं जायचं, ते आपल्याकडे भेटायचं. मग हा सगळा घोटाळा इंग्रजांनंतर झाला, ब्रिटिश राजवटीनंतर झाला असं तुम्हाला वाटतंय का, की तो ऑलरेडीच कालांतराने विकृत व्हायला लागलेली शिक्षण व्यवस्था आपली? मुळात असं आहे की कुठल्याही गोष्टीचा दोष कशावर देण्याचं काही कारण नाही आपल्याला. कुठल्याही गोष्टीचा दोष म्हणजे ती जर फेल गेली असेल तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं, आणि ती सुधारण्याची जबाबदारी पण आपली आहे असं मला वाटतं. म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर काय घडलं त्याच्यापेक्षा काय असायला पाहिजे होतं आणि काय याच्यातच द्यायचा प्रयत्न. मुळात काय आहे की आपण आपल्या शिक्षणातनं ज्याला आपण कची बाराखडी म्हणतो ती कमी करत चाललोय किंवा घालवली सगळी पूर्णपणे. कची बाराखडी म्हणजे तुम्हाला क का की असं नाहीये, काय, कशासाठी, कुठं, कधी, असे सगळे प्रश्न जेव्हा पडायला लागतील आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुमची धडपड वाढेल, तेव्हा तुमचं शिक्षण चांगलं होईल. नाहीतर तुमचं शिक्षण किती चांगली इमारत बांधली, किती चांगलं गॅजेट वापरले, किती चांगले शिक्षक म्हणजे वापरले, काय असलं जगातलं हे तंत्रज्ञान ते तंत्रज्ञान सगळं आणलं, त्या समोरच्याला प्रश्नच पडत नसेल तर तो काय ढेकळं शिकणार आहे. त्यामुळं दोष हा आपल्या समाजाचा आहे. थोडक्यात अगदी आपण शिक्षणाचं उद्दिष्ट हे आपल्या भौतिक गरजांची पूर्तता करणारं साधन म्हणून पाहतो, इथं शिक्षणाची वाट लागायला लागते. शिक्षणाचं उद्दिष्ट मानवाची उत्क्रांती हा असलं पाहिजे. ज्या दिवशी या देशातली लोक ते स्वीकारतील त्या दिवशी पुन्हा आपण जगावर राज्य करायला सुरुवात करू. मानवाची उत्क्रांती परत एकदा मला थोडं एक्सप्लेन करून सांगा तुम्ही, तुम्हाला काय म्हणायचं एक्झॅक्टली त्या वाक्याबरोबर, त्या सेंटेन्स बरोबर, त्या शब्दाबरोबर? बघा, माणसाच्या प्रगतीचे दोन प्रकार आहेत. मी आज मोबाईल वापरतो, मी फार 4 व्हीलर गाडी घेऊन फिरतो, माझ्याकडं सगळं, माझ्या घरामध्ये ओव्हन आहे, माझ्या घरामध्ये गॅसनी स्वयंपाक होतो. ही मानवाची भौतिक प्रगती. मानवाची उत्क्रांती ही मानवाची लाईफस्टाईल एक स्टँडर्ड होण्याकडे जाते. म्हणजे अगदी आपण आपल्या देवनागरी भाषेच्या लिपीचा आपण अगदी सुरुवातीला आपण अ कसा लिहित होतो, मग त्याची उत्क्रांती होत होत आपण अ ला कुठपर्यंत नेऊन ठेवला, आजचा अ कसा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या मानवी जीवनाशी निगडीत ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याला दर्जा प्राप्त करून देणे आणि त्याचं एक स्टँडर्ड डिफाईन करणे, याला आपण म्हणू शकतो मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर आपण असं म्हणू शकतो की होमोसेपियन माणूस, होमो इरेक्टस माणूस, अश्मयुगीन माणूस, मग ताम्रयुगीन माणूस, मग औद्योगिक, मग त्या सगळ्या जे सगळे टप्पे आपण पाहतो त्या पुढच्या टप्प्यावर आपण कधी जाणार? काहीतरी असेल ना, तो आत्ता आपण असा विचारात नाही आणू शकत, काहीतरी असेल ना. तर अश्मयुगातला माणूस सुद्धा चांगलंच जगत होतो की त्याला काय वेगळा प्रॉब्लेम होता, खायला प्यायला मिळत होतं, सगळं प्रगती काय, तर ती मानवी उत्क्रांती. मग ती उत्क्रांतीची खीळ कुठं बसते? अगदी मग आपण ते
फिलॉसॉफीज घेऊन आलो, मग असं हे असलं तर तसं तसं त्या सगळ्यामध्ये आपण अडकून पडलो. लक्षात येते का? मला वाटतं की हा प्रश्न खूप गहन आणि जटिल चर्चेचा आहे, पण मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. तो इतके सहज सांगून समजणारा नाहीये. मानवी उत्क्रांतीचा म्हणजे मुळात 6वीच्या पुस्तकात कुठल्याही विद्यार्थ्याला मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास शिकताना तो कंटाळवानाच विषय वाटतो. नकोच वाटतो, हा विषय काय आहे आपल्याला असा प्रश्न पडतो असं. सो ह्या उत्क्रांतीशी रिलेटेड मनस्थिती निर्माण करणं आणि ते समाजापर्यंत पोचवणं, ह्याचा मधला दुवा मला असं वाटतं ते शिक्षक आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं का की आजच्या समाजामध्ये शिक्षक तेवढे अवेअर आहेत, तेवढे जागृत आहेत म्हणून? मुळात परत प्रश्न शिक्षक हा दुवा आहे हे बरोबर आहे, पण याची सगळ्याची जबाबदारी शिक्षकावर कधीच असू शकत नाही. पुन्हा आपण महाभारतातलं उदाहरण घेऊया. ज्या द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला शिकवलं त्याच द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला पण शिकवलं. मग दुर्योधन विलन बनला, युधिष्ठिर धर्मराज बनला. असं काय? शिक्षक ते एकच होता ना. अगदी आपण आजचं म्हणजे महाभारतातलं नाही तर आचरेकर गुरुजींचं उदाहरण घेतलं तरी चालेल ना. आचरेकर गुरुजींनी विनोद कांबळीला पण शिकवलं आणि सचिन तेंडुलकरला शिकवलं. सचिन तेंडुलकर विनोद कांबळींचं काय आज आपण पाहतोय. मग एका शिक्षकांनी घडून सुद्धा एकामध्ये सातत्य आहे आणि एकात सातत्य नाही, त्याला जबाबदार कोण? शिक्षक आहे का? आपण स्वतः असतो. तर त्याचं उत्तर जे आहे या सगळ्याचं की शिक्षक कधी कॅलिबर होईल, शिक्षक तेवढे चांगले कधी मिळू लागतील जेव्हा विद्यार्थ्यांची डिमांड वाढेल की मला असा शिक्षक पाहिजे. आत्ताच्या विद्यार्थ्याचीच ती डिमांड नाही. आत्ताचा विद्यार्थी उलट म्हणतो आमचा शिक्षक टाइमपास करणारा असेल तर जास्त चांगला, आमचं शिक्षक वर्गात हसत खेळत शिकवणारा पाहिजे. अरे हसत खेळत काय शिकणार आहे तुम्ही? तुमच्या लक्षात येत आहे का? तर शिक्षकापेक्षा विद्यार्थी चांगले घडवले पाहिजेत, विद्यार्थी चांगले असले पाहिजेत. हे एक सुंदर उदाहरण मी नेहमी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कलाटणी देणारी घटना जी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांच्या शिक्षकांनी आंबवडेकर गुरुजी किंवा त्यांचे जे गुरुजी होते त्यांनी त्यांना गौतम बुद्धांचं पुस्तक दिलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांमध्ये असा चमत्कार झाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असं त्या गोष्टीच्या पुस्तकात वगैरे लिहिलेलं असतं. आता ते काय ते इतिहास काय मी पाहिलेलं नाही पण वाचले. मग त्या आचरेकर गुरुजींनी काय फक्त बाबासाहेब आंबेडकरांना फक्त ते गौतम बुद्धांचं पुस्तक दिलं असेल का? अजून 10-12 विद्यार्थ्यांनी दिलं असेल ना पूर्ण आयुष्यात. बाकीच्यांना नाही फरक पडला. एकट्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर का फरक पडावा? विद्यार्थ्यांमध्ये ते आलं पाहिजे आणि ते येण्यासाठी पुन्हा संगोपन. सो आपण जो आपला विषय घेतलेला भारतीय शिक्षण व्यवस्था, काल, आज आणि उद्या, मला असं वाटते की जे काल जी आपण डिफाईन करत होतो त्याचं बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांना तो विषय आपण पोचवलेला आहे. सो आपण आता प्रेझेंटमध्ये येऊया की आजची शिक्षण व्यवस्था आणि त्याविषयी आपण बोलूयात. सो पहिलाच प्रश्न आहे जो आत्ता विषयाला धरूनच आहे की एज्युकेशन सिस्टीममध्ये, आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये टक्क्यांना डिमांड आहे, तुमच्या मार्क्सला डिमांड आहे, बरोबर आहे ना? मला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर पहिली गोष्ट काय की माझा 10वीचा रिझल्ट, नंतर CAT, त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आपण अशी फक्त मार्कांमागे, टक्क्यांमागे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली आहे का ज्याच्यात तुम्ही जसे म्हणताय तसे विद्यार्थी असले तरी ती चौकट तोडू शकत नाहीयेत? मुळात आपण इतिहास भूतकाळातलं शिक्षण पाहताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, शिक्षणाचं उद्दिष्ट हेच चुकीचं ठरवलंय आपण. इंग्रजांच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था आपल्याकडची आत्ता जी प्रचलित आहे ते सुरू झाली. ते शिक्षण का घ्यायला लोक लागली? तर मी 4थी पास झालो तर मला चांगली नोकरी मिळते, मी थोडं शिकलो तर मला नोकरी मिळते, मग मी 7वी पास झालो तर नोकरी मिळते. काळ जसा जसा पुढे जात गेला तसं तसं शिक्षणाच्या लेवल्स वाढत गेल्या. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 4थी पास माणूस सुद्धा कलेक्टर झाला.
आता कलेक्टर व्हायला काय करतात पोरं इथं आपल्या टिळक रोडला येऊन पाहा तुम्ही काय, बरोबर ना. म्हणजे 4थी पास सुद्धा कलेक्टर होऊ शकत होता. त्यामुळे शिक्षण आपण याच्यासाठीच घ्यायला सुरुवात केली की यार ओके, मला माझं परंपरागत सगळ्या याच्यातनं बाहेर पडायचंय, एक नोकरी मिळाली चांगली, सरकारी बाबू झालो की सगळं परिस्थिती बदलली. म्हणजे अनेकांना शिकून तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू मोठा हो, ही कन्सेप्टच लहानपणी. म्हणजे गणतीनं बा, तुम्ही असं कधी पाहिले का की लहान मुलाला तू शिकून काय व्हावं असं लहानपणी जेव्हा चर्चा करत, डॉक्टर हो, इंजिनियर हो. आमच्या काळात तर तसंच होतं. वेगळ्या गोष्टीच नव्हत्या का, माहीतच नव्हत्या का, माहीतही होत्या. पण अगेन म्हणजे शिक्षणाचा तो जो आपण उद्दिष्ट ठरवलंय, त्या उद्दिष्टच चुकीचं ठरवलंय. म्हणजे अनेक लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहता, अनेक उदाहरणं सांगू शकतो की शिक्षण इंजिनिअरिंगचं केलंय, काम करतोय मॅनेजमेंटमध्ये, शिक्षण डॉक्टरकीचं केलंय, अनेक डॉक्टर कलाकार झाले, ॲक्टर झाले. निखिल साबळे आपलं उत्तम उदाहरण आहे आपले. काय तर शिक्षण वकिलीचं घेतलंय, काम वेगळंच करतोय. काय असंही होतं की शिक्षण भलतंच केलंय पण काम वकिलाचं करतोय. तर मुळात काय होतं की तुमचं हे जे आपण धारणा तयार केलेली की शिक्षणातनं मला फक्त रोजगार चांगला उपलब्ध झाला पाहिजे, माझ्या भौतिक गरजा ज्या आहेत त्या चांगल्या लेवलच्या निर्माण मिळाल्या पाहिजेत. आता स्वाभाविक आहे ह्याची एक स्पर्धा तयार झाली ना. आता 1000 विद्यार्थी आहेत, डॉक्टर आपल्याकडे 40च होऊ शकतात, इच्छा असणारे 1000 आहेत. मग तिथं कुठंतरी काहीतरी क्रायटेरिया लावायला लागेल ना. तो क्रायटेरिया काय लावायचा, मग सोपं आहे, घ्या परीक्षा. मग त्या परीक्षेला पण काय अर्थ आहे मला कळत नाही. म्हणजे मला कधीच समजलं नाही की एखादा मुलांनी तोच भाग वाचला, त्याचं नशीब चांगलं होतं की जे वाचलं होतं तेच दुसऱ्या दिवशी परीक्षेला आलं, सगळं बरोबर त्याचं. एखाद्या मुलाने वर्षभर खूप अभ्यास केला होता पण परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याला इतका ताप आला किंवा काय झालं त्यामुळे दुसऱ्या दिवशी तो पेपरच लिहू शकला नाही, मग तो मेरिटमधनं बाहेर जाऊ शकतो. परीक्षा पद्धतीतनं तुम्हाला जे मेरिट वगैरे मिळतं ते तेवढं फुलप्रूफ प्लॅन आहे असं नाही, पण काहीतरी ऑप्शन असला पाहिजे ना ज्याच्यातून फिल्टर होईल. नाही तर मग आता तो फिल्टरसाठी मग स्वाभाविकपणे हा नियम लागला. आता उद्या ते फिल्टर शेवटी तो जर नियम बदलायचं ठरवलं तर दुसरा काय पर्याय असेल त्याच्यातही तेच येईल. त्यामुळे मार्क्सवादी धोरण किंवा हे सगळं शिक्षणावर ही टीका करण्यापेक्षा आम्ही आमचं परसेप्शनच शिक्षणाविषयीचं बदलावं ना. आमचं परसेप्शन खूप चांगल्या पद्धतीने आम्ही जर शिक्षणातलं मला काय करायचंय, माझे उद्दिष्ट काय, मी कुठल्या लेवलला पोहोचू शकतो. म्हणजे परत असं आहे की जर माझ्या सगळ्या समाजामध्ये आपल्याला कळतं, म्हणजे मी एक परवा सहज आकडा पाहिला की 2024 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातली संख्या किती. गुगलला सगळे आकडे दिसतात, नीट सर्च केलं तर 34,628 वगैरे मेकॅनिकल इंजिनियर फक्त महाराष्ट्र राज्यात तयार झाले. मी क्युरियासिटी म्हणून ते शोधत गेलो आणि 2024 या वर्षामध्ये, शैक्षणिक वर्ष जे 2023-24 या शैक्षणिक वर्षानंतर महाराष्ट्रात मेकॅनिकल इंजिनियरच्या किती नोकऱ्या ऑफिशियली निर्माण झाल्या. ते आता काय सगळं जग डिजिटल झालेलं आहे त्यामुळे ते सगळे आकडे इमिडिएट तयार होतात. तो आकडा 1300 पेक्षा जास्त नाहीये. मग आता 4 वर्षापूर्वी ह्या 34,000 पोरांनी हा विचार करायला पाहिजे होता की 4 वर्षानंतर महाराष्ट्रात किती मेकॅनिकल इंजिनियरची गरज, तर 1300च उत्तर मिळालं असतं त्यांना कदाचित. सगळं शोधता येतं ना, सगळे आहेत ना सर्वे करणार, थोडे कमी जास्त जात भेटलाय. आज परिस्थिती अशी की ह्या 34,000 1300 नोकऱ्या मिळाल्यात, म्हणजे 33,000 परिस्थिती काय आहे, इंजिनियर चहावाला इंजिनियर वडावाला, याच्यातून इकडे काय नाही. आता ते नवीन एक गोष्ट मिळाली, नाही नोकरी मिळत नाही, बनव ते काय ते रील बनव आणि हो सिलेंडर. ही जी परिस्थिती आहे, तर ही स्पर्धा कमी करणं हे आपल्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. मी स्वतःला बदललं पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, माझ्या मुलांनी इंजिनियर झालंच पाहिजे,
त्यांनी IIT ला ॲडमिशनच घेतलं पाहिजे. तर अजून 4 वर्षांनी IIT मधल्या मुलांना पण नोकरी मिळणार नाही. कारण इंडस्ट्री म्हणेल की IITतल्या पोराची अपेक्षा आहे 5 लाख रुपये दर महिना पगाराची, आणि तू कामाला आल्यानंतर त्या लायकीचं कामच करत नाही, घेऊ कशाला त्याला, जाऊ दे मरू दे. तो किती हुशार असला तरी तुझं आउटपुट किती आहे याचा पण विचार करावा लागेल ना तुला. त्यामुळं हे मेरिटोरियस जी सिस्टीम आहे किंवा तुम्ही मार्क्सवादी किंवा हे सगळं बदलण्याची जबाबदारी समाजाची आहे. समाज काय करतो, माझ्या पोराला तिकडं ॲडमिशन मिळालंच पाहिजे म्हणून 5वी पासून चल लातूरला घे तिथं कोचिंग. करणार काय तुम्ही? शेवटी व्यवस्था जी आहे ना, कुठलीही व्यवस्था ती त्या व्यवस्थित असलेल्या लोकांचे डिमांड पूर्ण करण्यासाठीच बनवली जाते. मग त्या डिमांडमध्ये तुमची डिमांड आहे ना, माझ्या मुलाला ह्याच कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे आणि त्याच कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे, इमारत चांगली, शिक्षक चांगले, हे चांगलं ते चांगलं, काही नसते. हे सगळे झूट आहे, बकवास आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम कुठल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकले हो? एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ते काय लय भव्य दिव्य कॉलेज आहे का? IIT आहे का? आज मला सांगा की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ माणूस होता का कोण त्याच्या बरोबरीच्या आजच्या काळात सुद्धा? कुठल्या तरी रामेश्वरमच्या त्या रद्दड कुठल्या तरी एरोनॉटिकल कॉलेजमध्ये शिकलेत, पण ते एवढे मोठे झाले. आम्हाला पाहिजे IITलाच ॲडमिशन, ह्यालाच मिळून. अरे हे या धारणा तुम्ही बदला ना, मग तुमचं सगळं सुखकर होईल. प्रॉब्लेम व्यवस्थित नाहीये, प्रॉब्लेम आमच्या धारणात आहे असं मला वाटतं. ते बदलण्याचं काम आम्ही सगळ्यांना सांगून करू शकतो. हे पॉडकास्ट काम करेल असं मला वाटतं. थोडी बहुत का होईना हे समाजाची जागृती आपण करतोय किंवा पॉडकास्टमधून करतोय, परंतु जे हायर अथॉरिटी जे म्हणतो, जिथून जर काही गोष्टी झाल्या तर समाज जो काही जेवढा समाज जागृत असेल, मी नाही म्हणत 100%, 5%, 10%, त्या धोरणांचा, त्या पॉलिसीजचा इफेक्ट डायरेक्टली समाजावर होतो. हे आपण मागच्या अनेक वर्षांमध्ये अनुभवतोय. मग तो सांस्कृतिकरित्या असू द्या, धार्मिकरित्या असू द्या, कुठल्याही रित्या. तर जी NEP 2020 ज्याला आपण म्हणतो, न्यू पॉलिसी, एज्युकेशन पॉलिसी, याचा काही इफेक्ट होऊ शकतो, आणि तो होऊ शकतो तर तो किती होऊ शकतो. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेस काही गोष्टी फक्त धोरणं, पॉलिसी आणि प्रोजेक्ट म्हणून आम्हाला दिसतात गव्हर्नमेंटचे, तर हे लागू पण होऊ शकतं का, आणि ते किती रिलेव्हंट आहे हे तुम्ही सांगा. मुळात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण आत्ताशी सुरुवात केली. एक मिनिट, फक्त ही पॉलिसी काय हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना आधी सांगा, म्हणजे हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शैक्षणिक नवधोरण. प्रत्येक धोरण ठरतं तेव्हा त्या धोरण ठरवणाऱ्यांची एक स्वतःची फिलॉसॉफी असते. त्या फिलॉसॉफीनुसार धोरण ठरतं. 68ला एक पॉलिसी बनली, 86ला दुसरी पॉलिसी बनली, 2020ला तिसरी पॉलिसी बनली. स्वतंत्र भारताची एज्युकेशन पॉलिसी. पहिल्या 2 पॉलिसीमध्ये आपण ठरवलं होतं की आपल्या देशात आपल्याला औद्योगिक प्रगती करायची. 68 आणि 86च्या स्वाभाविकपणे आपलं सगळं शिक्षण इंजिनिअरिंग आणि कॉमर्स फोकस्ड बनलं, कारण उद्योगांसाठी या 2 स्किलचे लोक लागणार आहेत. म्हणून आपलं सगळं एज्युकेशन इंजिनिअरिंग पर्यायी सायन्स आणि दुसरं कॉमर्स. म्हणून मग आपल्याकडं सायन्स आणि कॉमर्स हे 2च महत्वाचे विषय होते. आता काय झालं की जगाची सगळी गरज बदलती. त्यातून नंतरच्या काळामध्ये म्हणजे अगदी 90च्या दशकानंतर 95, 96, 99 नंतर रोजगाराभिमुख शिक्षण, जॉब ओरिएंटेड एज्युकेशन अशी एक धारणा. मग त्या धारणेला आपण थोडंसं 2014मध्ये आणखीन एक फाटा दिला, स्किल ओरिएंटेड एज्युकेशन. ह्या सगळ्याचा जर विचार केला ना, तर हे जसं गाजर दाखवतो ना आपण, तसं ते गाजर आहे. माझं स्वतःचं स्किल ओरिएंटेड एज्युकेशनच्या बाबतीतलं मत असं आहे, स्किल्स आर ऑलवेज डायल्युटेड. तुम्ही स्किल्सच्या मागं फार पळू नका. स्किल्स बेसिक लेवलला तुम्हाला आलेच पाहिजे, परंतु जगातले जेवढे स्किल्स आहेत ते हळूहळू डायल्यूट होतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी कॅमेरामन हे प्रचंड 100त
हजारात एका माणसाकडे असलेलं स्किल असायचं, त्यामुळे ते फार रिस्पेक्ट असायचं. आता गल्लीबोळात कॅमेरामॅन तयार, स्किल्स डायल्यूट झाले. कम्प्युटर वापरणं म्हणजे अगदी 90च्या दशकामध्ये कम्प्युटर वापरायला शिकणं, ते शिकल्याशिवाय ऑफिशियली कोणी कम्प्युटरला हात लावून देत नव्हतं, कारण ते स्किल काम होतं. आता 3 वर्षाची 4 वर्षाची पोरगी कुटकुट करते, याला आपण म्हणतो स्किल्स डायल्यूट होणं. अजून उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे अगदी पूर्वी गाडी 4 व्हीलर ड्राईव्ह करणे फार मोठं स्किल्सचं काम होतं, आता प्रत्येकाला येतं. याला आपण म्हणतो स्किल्स डायल्यूट होणं. त्यामुळे स्किल हे आज नाही उद्या प्रत्येक प्रकारचे स्किल्स हे डायल्यूट होणार आहेत. मग आता तुम्ही मला एक उदाहरण तुम्हाला विचारतो की DTP सामान्यपणे 98-99च्या काळामध्ये, त्याच्यानंतर 2002ला DTP हा एक प्रकार होता, कम्प्युटरवर डेस्कटॉप पब्लिशिंगसाठी टाईप करणे. ते पण स्किलचं काम होतं. त्यावेळेस लोक एक पान टाईप करायला 15 रुपये घ्यायचे त्यावेळेस, मला आठवतं म्हणून सांगतो. आता DTP वाल्याकडे, ज्याच्याकडे DTPचं कौशल्य आहे, त्याला काही काम मिळू शकतं. दॅट स्किल इज डायल्युटेड. आता ज्यांनी 2000 साली DTPचे स्किल्स घेतले, त्यांनी जर स्वतःला ॲडव्हान्स केलं नाही, त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं नाही, तर त्याला आज काम मिळेल का? 20 वर्षामध्ये त्याने इतकं तर कमवून नाही ठेवलं ना की तो बसून खाऊ शकतो. सामान्यपणे एका माणसाला कमीत कमी 30 ते 35 वर्ष काम करणं भाग आहे. आता DTPच्या स्किलची गंमत काय की तो तर स्पीड, आत्ताचा काळ तर इतका फास्ट झालाय ना, टेक्नॉलॉजी, युट्यूबवर व्हिडिओ बघून माणूस इकडे शिकतो, लगेच स्किल डेव्हलप करतो काय. त्यामुळे इथून पुढचं जर स्किल डायल्युशनचा वेग आहे ना, हा प्रचंड फास्ट असणार आहे. त्यामुळे स्किलचं एज्युकेशन उघडत, जे कोणी म्हणतात ना मी आता स्किल स्किल स्किल, त्या सगळ्यांचं बघा तुम्ही, मी जे बोलतोय ना, म्हणजे मी अनुभवाने सांगतो, हे सगळं बसणार आहे खाली. तर जेव्हा पॉलिसीतनं काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला मल्टीटास्किंग एज्युकेशन घेता येईल, तुम्हाला बंधनं नाही राहणार. म्हणजे ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी विषयांतर करून एक गोष्ट सांगतो की आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, आपण पारतंत्र्यात होतो. म्हणजे काय होतं, तर आपली भूमाता म्हणजे आपली सर्व जी शक्ती होती ती पारतंत्र्यात होती. आपण आर्थिक बाबतीमध्ये आपल्या संबंधातले सगळे आर्थिक निर्णय इंग्रज घेत होते, म्हणून आपण आर्थिक बाबतीमध्ये पारतंत्र्यात होतो. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी होती ती आपण आपल्या सगळ्या शैक्षणिक पॉलिसी सुद्धा इंग्रजांनीच ठरवल्या. त्यामुळे आपण एका अर्थाने लक्ष्मी, आर्थिक, सगळ्या प्रकारच्या शक्ती यांच्यावर नियंत्रण इंग्रजांचं होतं. म्हणजे आपण पार्वती आणि शिक्षण म्हणजे आपल्याकडची सरस्वती, तिघांनाही पारतंत्र्यात त्या काळात पाहिलं. आणि मग त्या सगळ्या तिघांच्या मिळून एक भारत माता. 1947 साली आपण आपले सगळे निर्णय घेऊ शकतो. आपले सगळे शक्तीवजाचे जे निर्णय होते ते आपण मुक्त केले, स्वातंत्र्य मिळवलं त्याला. त्यानंतर लक्ष्मी मातेला आपण खऱ्या अर्थानं ग्लोबलायझेशन स्वीकारलं. 1991 साली गॅट करारावर ऐकलं, लक्ष्मी माता पण स्वतंत्र केली. यांचे स्वातंत्र्याचा अजून विचार कोणीच करत नाही. सरस्वतीच्या स्वातंत्र्याचा आजही आम्ही त्याच पॉलिसीज, त्याच धोरणात आम्ही तिथंच अडकून पडलो आहे. शिक्षण मग आमचं 3+2+5+1+ म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी ग्रॅज्युएशन, PhD याच्यात. सरस्वतीला स्वातंत्र्याचा विचार म्हणजे काय, तर ज्याला जे वाटतं ना ते शिकण्याची संधी द्या, त्याला बंधनात अडकू नका की तू 12वी झाल्यानंतरच हे शिकला पाहिजे, 12वीला सायन्स असेल तरच तू ते शिकू शकतो. आणि त्याची सुरुवात या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ते जर इम्प्लिमेंट व्यवस्थित झालं, भले मला 12वी सायन्स करत होतो, पण 12वी सायन्स करता करता मला उमगलं आणि मला गिटार वाजवण्यात लय इंटरेस्ट आहे, मी चांगलं वाजवू शकेल, तर मला परत आर्ट्स 12वी सायन्स करता करता मला ते गिटार वाजवण्याची संधी मिळाली पाहिजे. मला वाटलं की माझं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, पण मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, तर मी मॅनेजमेंट आणि स्पोर्ट्स यांचं एकत्रित करून स्पोर्ट्स मॅनेजमेंट निर्माण करू शकलो पाहिजे. आणि हे संशोधन, हे विचार
ही ताकद या NEP-तनं येऊ शकते. बट इफ याला सगळ्याला गोष्टी आहेत, याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणार? जे इम्प्लिमेंट करणारे आहेत ना, त्यांची स्वतःची इच्छाशक्ती या बाबतीतली कशी असणार, यावर NEP 2020च्या यशाची गोष्ट ठरणार. मग NEP 2020 IKS सारखा विषय आहे, इंडियन नॉलेज सिस्टमचा. त्यांनी तुमची जी गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण म्हणतो ते अंतर्भूत येतं. मग कम्युनिटी एनहान्समेंट स्किल सारखा विषय आहे त्याच्यामध्ये, तो तिथे आलेला आहे. तुमचे 6 विषय जे दिलेले आहेत ना तुम्हाला, आत्ता कसं आपण 6 विषय, सब्जेक्ट 1, 2, 3, 4, मग 3 मेजर सब्जेक्ट कॉलेज लेवलला आणि 3 ऑप्शनल सब्जेक्ट. तुम्ही कोणतं शिक्षण घेणार आहात, त्यातले मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, मग त्याच्याशी रिलेटेड IKS असेल, कम्युनिटी एनहान्समेंट स्किल असेल, स्किल एनहान्समेंट प्रोग्राम असेल, अशा अनेक विषयांचे प्रकार दिलेले आहेत. त्यामुळे NEP 2020 मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपण किती सिरियस असणार, किती चांगल्या पद्धतीने ते एज्युकेशन करण्यासाठी सगळी व्यवस्था, म्हणजे व्यवस्था कुठून सुरू होते, आपण वरून पाहतो, आपण खालून पाहू. सगळ्यात पहिला त्याचा घटक आहे विद्यार्थी, दुसरा घटक आहे त्याचा पालक. आणि माझ्या पोराला त्या विषयात कमी मार्क पडले, मी म्हटलं त्याला जाऊ दे ना, NEP परवानगी आहे ना, तर विषय ते सोडून दुसरा विषय घे. असं केलं तर उपयोग होणार नाही. जिद्दीनं करायला लावले पाहिजेत ते विषय. मग पालक, मग त्याला शिकवणारे शिक्षक, मग त्या शिक्षण संस्था, मग त्याच्यावरती जी ती सगळी अथॉरिटी आहे. काय शिक्षण व्यवस्था स्वतंत्र करत असताना, म्हणजे सरस्वतीला स्वतंत्र करत असताना या सगळ्या बावचळेल काउन्सिल्स आहेत ना, AICT, PICT, त्यांची तर चापक्याने फुटली पाहिजे. पण ते NEP-त नाही आहे तरतूद, पण हळूहळू होईल असं मला विश्वास आहे. आता अनेक गोष्टीमध्ये ते बदल आपण ते स्वीकारू, समाज पण ते मागणी करेल. यांचं काहीच काम नाही आहे ना, हे उगाचच बंधनं घालण्याचे काम करतात. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला सिनेमॅटोग्राफी शिकायची, कॅमेरा शिकायचा आहे, तो इथं आला, या कॅमेरामॅनला म्हटलं मला शिकव, तो 2-4 चित्रपट केलेत सिनेमा, हा शिकल ना, शिकवून ना त्याला चांगलं. कुठलं कॉलेजचा प्राध्यापक त्याला तेवढं चांगलं शिकवल? त्याला शिकण्याची परवानगी मिळाली पाहिजे. आणि ट्रॅडिशनल एज्युकेशन तुम्ही जे शिक्षण, त्याचा उपयोग काय, फक्त एक कागदाचा तुकडा मिळला, सर्टिफिकेशन. तो कुठेही शिकू दे, त्याला सर्टिफिकेट मिळते तिथनं, दे. जा पुणे विद्यापीठात, दाखव त्यांना मला कॅमेरा येतो, तुमच्या कुणाला परीक्षा घ्यायची ती परीक्षा घ्या, मी दाखवतो. द्यायला पाहिजे ना त्यांनी सर्टिफिकेट. व्हॉट इज द रोल ऑफ युनिव्हर्सिटीज अँड एज्युकेशनल अथॉरिटीज? तुला येत असेल तर तू मान्य केलं पाहिजे ना त्यांनी की तुला येतंय म्हणून. नाही, तू आमच्याकडे शिकला तरच आम्ही तुला सर्टिफिकेट देणार. हे चुकीचं आहे का नाही? हे सगळं NEP-च्या नीट इम्प्लिमेंटेशन म्हणणं शक्य आहे. मला वाटतं NEP याच्यापेक्षा जास्त वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. खूप खूप चांगल्या पद्धतीने, आणि अपेक्षा आहे की भारताच्या भविष्यासाठी गेम चेंजर ठरू शकते NEP 2020. याच विषयाला धरून पुढचा प्रश्न आहे. कोरोना काळानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपण ऑनलाईन एज्युकेशनकडे गेलो. आजच्या घडीला आपण म्हणतो की तुम्हाला डिग्री पण ऑनलाईन भेटायला लागली, तुमच्या लेक्चर्स ऑनलाईन व्हायला लागले, एक्झाम पण ऑनलाईन व्हायला लागले. तर ऑनलाईन शिक्षण आणि त्याचा जो दुष्परिणाम जाणवायला लागलाय त्याविषयी तुम्हाला काय? मुळात पुन्हा शिक्षण ही अनुभवण्याची गोष्ट आहे, आत्मसात करण्याची गोष्ट आहे, माहीत करून घेण्याची गोष्ट नाही. ऑनलाईन जे साधनं आहेत ती अनुभव कधीच देऊ शकत नाही. ती तुम्हाला माहिती देऊ शकतात, ती तुमचं ज्ञानरंजन करू शकतात. तुम्हाला अनुभव देऊ शकतात का? नाही देऊ शकत. म्हणजे तुम्हाला निरीक्षणातनं नंतर अनुभव येणार आहे. तुम्हाला निरीक्षण देऊ शकतात, पण मग ऑनलाईनमधल्या व्हिज्युअल्सवर तुम्ही किती वेळ निरीक्षण करू शकता, एक मर्यादा आहे. कुठल्याही व्यक्तीचा स्क्रीन टाईम 6-7 मिनिटापेक्षा जास्त नको ना. लाईव्हचा टाईम भरपूर आहे. तुम्ही मी गप्पा अख्ख्या दिवसभर मारू शकतो. हा पॉडकास्ट जर 8 तासाचा चालला तर लोक बघू शकतील का? नाही. आता तुम्ही मला सांगा की ऑनलाईन एज्युकेशन किती उपयोगाचं, पण त्याचं एक प्रमाण ठेवलं थोडंफार गोष्टींसाठी की ज्या गोष्टींचं ज्ञानवर्धन झालं पाहिजे, ज्याच्यातनं आपलं
एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी खूप वेळ नको घालवायला. ते थोडक्यात जर होत असेल तर ते ऑनलाईनचा उपयोग करावा. पण ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे तुम्हाला जर कोणी घोड्यावर बसायला शिकणे, हॉर्स रायडिंग करणे ऑनलाईन शिकवतो, पोहायला ऑनलाईन शिकवतो, नाही ना शक्य. कारण पुन्हा तेच तर ज्ञानवर्धनाचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्याला ऑनलाईनचा उपयोग होऊ शकतो, परंतु इतर कुठल्याही शिक्षणाला ऑनलाईनचा उपयोग नाही. आणि ज्ञानवर्धनाच्या शिक्षणाला जगात कसलाही कवडीचाही अर्थ नाही, किंमत नाही. हे समजून घ्यायला आपल्या समाजाला आणखीन काही 2-4 पिढ्या जाव्या लागतील काय, पण ते समजून घ्यावंच लागेल. कदाचित ज्ञानवर्धनाचं शिक्षणाला यांनी नावं ठेवली म्हणून मला शिव्या घालणारे लोक कॉमेंटमध्ये तुम्हाला भेटतील. मला थोडंसं उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण महाराष्ट्रात मराठीत बोलतोय. हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. काय नाव आहे? जिजाऊ. जसे शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य निर्माण केलं, तसंच स्वतःचं राज्याचं रक्षण करण्यासाठी आणि मोगलांशी प्रचंड मोठा लढा देणारे राजस्थानात महाराणा प्रताप झाले. तर महाराणा प्रतापांच्या आईचं नाव किती जणांना माहिती आहे? महाराणा प्रताप लढले, शिवाजी महाराज लढले. तसं लचित बडफुकन म्हणून आसाममध्ये एक जण लढले, 4.5 फुटाचा एक तरुण पोरगा. अनेकांना माहिती पण नाही आहेत. त्यांच्या मातोश्री नंतरच लचित बडफुकनच माहिती नाही. त्या दिलेर खानाला त्या लचित बडफुकनने लय भारी मारलाय. तिकडं मारलाय म्हणजे जोडपलाय आसामच्या ब्रह्मपुत्र नदीमध्ये. मोठा इतिहास आहे, कधी गुगल करून वगैरे वाचा लोकांनी. काय फरक पडला तुम्हाला? शिवाजी महाराजांची आई माहिती आहे आणि लचित बडफुकन माहिती नाही, किंवा महाराणा प्रतापांची आई माहिती. ज्ञान नसल्याने फरक पडत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता, आणि ती उपयोग करण्याची क्षमता पुन्हा निरीक्षण, अनुभव येत नाही. त्यामुळे ज्ञानवर्धनाचं शिक्षण जे आहे ना, काहीही कामाचं ठरणार नाही. त्याचं युटिलायझेशन कळलं पाहिजे, त्याचा अनुभव निर्माण करता आला पाहिजे. म्हणून मग ऑनलाईन एज्युकेशनचा उपयोग किती? कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. त्याच्यातनं येणारे आउटपुटला किंमत शून्य आहे, तर त्याला तुम्ही काय द्याल? शून्य. सिम्पल आहे. आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेचा काल पाहिला. आजवर आपण चर्चा केली. जी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावरही आपण चर्चा केली. सो आता हा पॉडकास्ट आपण शेवटच्या टप्प्यात नेतो. आणि शेवटच्या टप्प्यात नेत असताना जो आपण उद्या बघणार आहे, भारताचं जे भविष्य आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये आत्ता म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात खूप इंटरेस्टने काम करता, संशोधन करता, त्या क्षेत्रात किंवा इतर सर्वही क्षेत्रात एक भीती निर्माण झाली ज्या AI जेव्हा इंट्रोड्यूस झालं, आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मी स्वतःही त्या क्षेत्रात आहे म्हणून मी सांगू इच्छितो की खूप सारे जॉब जाणार आहेत, एम्प्लॉयमेंट कमी होणार आहे, त्याची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेणार आहे. सो सगळं काही असं हल्लेलं दिसतं आपल्याला, स्पेशली VFX, ॲनिमेशन, डिझाईन इंडस्ट्रीमध्ये, कारण की सुरुवात डायरेक्ट अटॅक तिकडेच झालेला आहे. सो याविषयी खूप मोठं कन्फ्युजन आहे. व्यक्तिगतरित्या मलाही आहे आणि सर्व मित्रांनाही असेल. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? याचं भविष्य काय असू शकतं आणि ह्या सगळ्याचा एज्युकेशन सिस्टीम आणि त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? मला जसं कळता चालू आहे, तर तेव्हापासून मी अगदी नॉवेल टेक्नॉलॉजीपासून CCNA, CCNP पासून लागले, मेटावर्सपासून सगळ्या टेक्नॉलॉजी, आणि आता AI. दर 3-4 वर्षांनी एका नव्या टेक्नॉलॉजीचं ढोल वाजवत लोक येतात. आता हे आलं, हे होणार, हे आलं, ते होणार. असं काय होत नसतं. AI रोजगारांवर परिणाम नाही करणार. AI नव्या संधी निर्माण होतील, परंतु तुम्ही कालपर्यंत जे करत होता, ज्या पद्धतीने करत होता, ते करण्याची पद्धत बदलणार आहे. पोर्टफोलिओ ऑफ द जॉब विल बी चेंज. म्हणजे सोपं आहे ना, की कालपर्यंत काय होतं की वैभवला एखादा पॉडकास्ट तयार करायचा असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल
त्याला त्याचं वेगवेगळे रेफरन्सेस, मग पुस्तकं आणा, हे आणा, ह्याला विचारा, त्याला रेफरन्सेस शोधा. आता AI-मुळे ते रेफरन्सेस एका जागी एक मशीनमध्ये तुम्हाला एकत्र उपलब्ध होऊ शकतात कदाचित. ही जी गोष्ट झालेली आहे, इज ऑफ वर्क, ते थोडंसं AI-मुळे शक्य आहे. परंतु AI-नी फार काय फरक पडेल असं मला कधीच वाटत नाही, कुठल्याच बाबतीमध्ये, कुठल्याच क्षेत्रामध्ये. पोर्टफोलिओ चेंज होतील किंवा काय काय. त्यामुळे AI ही बघा, एक लक्षात ठेवा, AI डेव्हलप करणारी कुठली तरी ऑर्गनायझेशन आहे. दॅट ऑर्गनायझेशन हॅज डेव्हलप दिस फॉर कमर्शियल पर्पज. कमर्शियली ती बाजारात विकायची असेल तर तिचा ढोल वाजवावा लागतो. तिचा ढोल ते वाजवत आहेत, आपण त्याला हसणार का, आपण त्याच्यावर ठाम राहणार, हे आपल्याला ठरवायला लागेल. अनेक गोष्टी, म्हणजे मी डिजिटल डिझायनिंगच्या बाबतीमधली एक उदाहरण ते घेतलं. तुम्ही सामान्यपणे 96-97 फोटोशॉप नावाचं ॲडोबनी सॉफ्टवेअर जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा सगळी दुनिया घाबरली. सगळे इलस्ट्रेशन्स करणारे जेवढे आर्टिस्ट होते ते सगळे घाबरले. आता आम्हाला काय कामच राहणार फोटोशॉप. झालं काय, फोटोशॉपनी इलस्ट्रेशन आर्टिस्टचं पूर्वी जेवढं काम होत होतं त्याच्या जवळजवळ 100 पट काम निर्माण केलं. काम करण्याची पद्धत बदलली, नव्या रोजगाराच्या संधी त्याच्यामुळे निर्माण झाल्या. तर मग AI इज नॉट चॅलेंज, इट्स ऑपॉर्च्युनिटी. आणि त्याला घाबरण्याचं तर अजिबात कारण नाही. म्हणजे मी परत सांगतो, स्किल्स आर ऑलवेज डायल्युटेड. आणि AI हे सगळे स्किल्स इतके डायल्यूट करणारे की तुम्हाला ते इतकं पातळ फुलकावूनच मिळणार. म्हणजे ग्रामीण शब्द वापरल्याबद्दल माफ कर, प्रॅक्टिकली ते. त्यामुळे स्किलिंग AI-नी सगळं संपेल असं मला वाटतं. सो मग आत्ताच्या तरुणांनी काय करावं? त्यांचे जॉब टिकले पाहिजे, त्यांचे व्यवसाय टिकले पाहिजे, कारण ऑटोमेशन खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आपल्या इंडस्ट्रीचं उदाहरण द्यायचं झालं तर रोटो आर्टिस्ट नाही म्हटलं 50% झाले ते कमी. काय करायचं म्हणजे आपल्याला, कशासाठी काय करायचं? रोजगार टिकवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. रोजगार का टिकवायचा? पैसे का कमवायचे? लाईफस्टाईल गोष्टी. लाईफस्टाईल कशासाठी? पैसे जगण्यासाठी. जगायचं कशासाठी? हा खूप स्पिरिच्युअल होईल पॉडकास्ट. स्पिरिच्युअल नाही, जगायचे प्रगतीसाठी. प्रगती करायची आपल्याला. आज माझ्याकडं एक 2 व्हीलर आहे, मला उद्या ती त्याच्यापेक्षा आज 100 cc उद्या 125 cc घ्यायची, 150 cc घ्यायची, मग कार घ्यायची. प्रगती करायची. नॅचरल माणसाला प्रगती करायची. आणि अशी इच्छाशक्ती असलेला, प्रगती करण्याची इच्छाशक्ती असलेला जगात एकच प्राणी आहे किंवा एकच सजीव आहे. बाकी सगळे प्राणी म्हणजे आहे जसं आहे तसं चांगलं आहे. मग ही प्रगती कशाने होऊ शकते? ही प्रगती कशाने होऊ शकते? माणूस हा एकमेव प्रगतीचा ध्यास असलेला प्राणी आहे आणि त्याची प्रगती फक्त इनोव्हेशन्समुळे होऊ शकते. तुम्ही कल्पना करा की जंगलात भटकंती करणाऱ्या माणसाला दगडाचा विचार पडला नसता आणि त्यांनी अश्मयुगीन काळामध्ये दगडाची हत्यारं बनवली नसती आणि शिकार करण्याचं काम सोपं केलं नसतं. आज मी काय करत असतो? सुरुवात तिथून आहे ना, इनोव्हेशनची. बरं, प्रगती. बरं, किती साधं इनोव्हेशन आहे. 2 दगड एकमेकांवर ठोकायची आणि त्याला विशिष्ट आकार द्यायचा, मग ते एखाद्या प्राण्याच्या याच्यात खुपसायचं, झालं. आज साधं वाटतं, पण त्या माणसाच्या दृष्टीने किती भारी असेल. छोटे छोटे इनोव्हेशन. माणसाच्या प्रगतीच्या मुळाशी आहे इनोव्हेशन्स. त्या इनोव्हेशनचा ध्यास ज्या दिवशी आपल्याकडे आपण घेऊ तो सगळ्या या इंग्रजांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये कमी झाला. बाकी काय नाही कमी झालं, बाकी सगळं ओके. ते इनोव्हेशनचा ध्यास जर आला ना तर सगळे हे नोकऱ्या बिकऱ्या तुम्ही अशा ऐकतात, नोकरी देणारा तुमच्या मागं लागेल. तू इनोव्हेटिव्ह आहेस, तुझी गरज आहे मला. ते इनोव्हेशन आणावं लागेल तुम्हाला. ते AIच्या मागे लागल्याने ते फार टेक्नॉलॉजीचा विचार करून नाही होणार. इनोव्हेशन हे बेसिक गोष्टीत नाही येतं. बरं, शोध लावण्यासाठी तुम्ही फार तज्ज्ञ, फार PhD अमकं तमकं केलं पाहिजे असं काय नाही. तो आयझॅक न्यूटन 3 वर्ष शाळेत गेलता ना.
त्यांनी न्यूटनचे 3 लॉ ते PhD ला अभ्यास करतो आपण नाही का, एवढी ऍक्सेलरेशन काय ते ते गुरुत्वाकर्षण विकर्षण, काय सफरचंद खाली पडताना काय बाकीच्यांना दिसलं नव्हतं का, त्याला एकट्याने दिसलं होतं का, पण त्याच्याकडे तो इनोव्हेटिव्ह दृष्टिकोन होता. तो दृष्टिकोन आपल्याला आत्मसात करावा लागेल. आणि म्हणून मग सगळ्या प्रकारचे कोटेशन्स, अनफॉर्च्युनेटली आवर एज्युकेशन सिस्टम इज रिलेटेड विथ द IQ, इंटेलेक्च्युअल क्वेश्चनसाठी. आपल्याला बाकीचे क्वेश्चन्स जागेवर करावे लागतील. मग क्रिएटिव्ह क्वेश्चन्स असेल, सोशल क्वेश्चन्स असेल, इमोशनल क्वेश्चन्स असतील, हे सगळे जागे केले ना आपली शिक्षण पद्धती भारी होईल. आणि मग त्याच्यासाठी ही NAPचा उपयोग होईल की भाऊ तुझा IQ मेजर विषयामध्ये, तुझा CQ एका विषयात, तुझा EQ या विषयात बदलत जातील विषय. फर्स्ट इयरला EQ वाला विषय, सेकंड इयरला CQ वाला विषय आता येईल. आणि मग तो बदल झाला ना, ते स्वीकारलं. आता याच्यासाठी जागरूक कुणाला राहावं लागेल? पालकांना, विद्यार्थ्याला. सरकारने तर संधी दिली आहे. मग आम्ही परत वेड्यासारखं केलं ना, नाही तो विषय सोप्पा आहे, तो पाहिजे, ते मला आवडतं, आणि मग ते तिकडं ते चांगलं आहे, मग त्या कॉलेजला त्या पोरीने ऍडमिशन घेतलं म्हणून मी पण तिथंच जाणार. हे सगळे जर ड्रामे काढले, मी आता विनोदाने सांगितलं, हे सगळे जर ड्रामे काढले ना, फार भारी हो. इनोव्हेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग AI काय करणार आहे? अहो AI मध्ये काय आहे, जे माणसाला माहिती आहे तो डेटा त्याच्यात भरून ठेवलेला आहे. इनोव्हेशन केलं तुम्ही तर ते AI ला माहिती असेल का? जे AI ला माहिती नाही ते तुम्ही करत असाल तर डिमांड तुमची असेल का AI ची असेल? दिस इज नीड ऑफ आवर इंडिया. आणि हाच स्वप्नवत भारत निर्माण करण्यासाठी एक शिक्षणातला CQ असेल, SQ असेल, या सगळ्या मार्कांच्या मागे न पडता माझ्या संगोपनाकडे मला लक्ष द्यावं लागेल. तर अशी जगात अनेक मुलं आहेत की जी शाळेत नापास झाली आहेत. म्हणजे वर्गात होता तर 10वी पास होईल का नाही अशी भीती होती सगळ्यांना, नापासच होईल असं वाटत होतं. तो डॉक्टर झालाय, आणि तो इतका छान डॉक्टर आहे की तो जिथं प्रॅक्टिस करतो तिथं मी स्वतः जाऊन पाहिलंय. आजूबाजूची लोक त्याच्यावर फार प्रेम करतात, कारण त्याच्या हाताला गुण आहे. आता त्याला संधी मिळाली, त्याच्या वडिलांकडे पैसा होता, त्यांनी त्याचं डोनेशन भरलं, त्याला डॉक्टर बनवलं वगैरे. पण समजा त्याच्याकडे पैसा नसता, त्याला संधी नसती मिळाली, तर डॉक्टर नसतं झाला, तर मला असं वाटतं की तो समाज मुकला असता ना त्या डॉक्टरला. काय मी एकदा सहज छोटंसं उदाहरण सांगतो, चालेल ना? एकदा सहज ते लग्नात फेटे बांधतात ना, एका ठिकाणी गेलो होतो, एक जण फेटा बांधायला. तर माझी पद्धत आहे, आपल्याकडं परंपरा आहे, जो फेटा बांधतो त्याच्या पाया पडलं पाहिजे फेटा बांधल्यानंतर. तर मी आणि बोलायची सवय आपल्याला. तर मी तुला विचारलं, काय करतो बाळा? तरुण मुलगा होता आणि 19-20 वर्षाचा, 21 वर्षाचा असेल. तर म्हटलं, सर नाही हा तर माझ्या वडिलांचा धंदा आहे, म्हणजे वडील फेटे बांधायचे व्यवसाय करायचे. मी इलेक्ट्रिकलमधलं ITI केलं आहे, मग आता पुढं काय करणार? ते खूप छान उत्तर दिलं. मी इलेक्ट्रिकलमधलं ITI केल्यानंतर अपेक्षित असेल त्यांनी नोकरी करेल असं उत्तर होतं. म्हटलं मी व्यवसाय करणार आहे, आणि मी दोन्ही व्यवसाय करणार आहे. मी हा फेट्याचा पण व्यवसाय करणार आहे, इलेक्ट्रिकलचा पण व्यवसाय करणार आहे, आणि अजून पण काय जमलं तर मी व्यवसाय करणार आहे. त्याच्याकडे इनोव्हेशन होतं, तो आयुष्यात कधी मागं पडणार नाही. ही जी गंमत आहे ती गंमत लक्षात घेतली तर शिक्षण काल, आज आणि उद्या हे फरक पडणार नाही. कारण तुमचं आहे, तुम्हालाच घ्यायचं आहे, तुमच्यासाठीच घ्यायचं आहे. तुम्हीच ठरवा ना तुम्हाला काय करायचं ते, मला कशाला विचारता, बरोबर ना? मित्रांनो, ॲक्च्युली अंगावर काटा आला. डोकं अलग लेवलला उघडणारा पॉडकास्ट आपला झालेला आहे. खूप वेगळे अँगल बघितले आज आपण, आणि खूप ज्या वेगवेगळ्या मिसकॉन्सेप्ट होत्या, काही चुकीच्या धारणा होत्या एज्युकेशन बाबतीत, शिक्षण व्यवस्थेबाबतीत, आय थिंक माझ्या जेवढ्या क्लिअर झाल्या तेवढ्या तुमच्याही झाल्या असतील. आणि खूप जबरदस्त पॉडकास्ट झाला आहे. ॲक्च्युली हा अजून किती वेळ चालू शकतो, पण एक वेळेचं बंधन आहे. आपण हा पॉडकास्ट इथे थांबवत आहे, आणि मी सरांचे खूप खूप आभार मानतो की एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिला. खूप जास्त घाबरलेला समाज आहे बाहेर, खूप जास्त कन्फ्यूज झालेला समाज आहे, आणि शिक्षणाचं अर्थ काय, शिक्षणाचं उद्दिष्ट काय,
त्याचं ध्येय काय, ह्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. आपल्याला समजलेलं आहे की रोजगार आणि इतर कुठल्याही गोष्टी किंवा AI विषयी आपण बघितलं तर ज्याच्याकडे नाविन्याचा ध्यास आहे, भारतीय शिक्षणाचं मूळ उत्क्रांतीसाठीचं जे शिक्षण व्यवस्था आपल्या अंगात भिनलेली आहे, ते जर आपण पुन्हा जागृत करू शकलो, त्या दृष्टीने विचार करू शकलो, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करू शकलो, तर निश्चितच आपलं स्वतःचं आणि भारताचं भविष्य हे उज्ज्वल आहे. मी संतोष सरांचे मनापासून आभार मानतो आणि हा पॉडकास्ट थांबतो.